Good afternoon, sir. Good afternoon. Good afternoon. A warm welcome you to our Education and Beyond with ABC Training podcast. Thank you so much. Thank you so much. Sir, thank you so much for being here. How are you doing, sir, सध्या? Fine. एकदम fine. Yes. सर, तर आज आपल्यासोबत आहेत छत्रपती शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य प्रिन्सिपल सर डॉक्टर गणेश डोंगरे सर. तर सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा राहील की आपण प्रिन्सिपल आहात, तर हा प्रिन्सिपलचा आपला प्रवास ॲज अ जर्नी, प्रिन्सिपल ॲज जर्नी, ते आपल्या ऑडियन्सला, पालकांना, विद्यार्थ्यांना आणि फॅकल्टीजना पण जाणून घ्यायचं की आपला प्रवास हा किती वर्षापासून आहे आणि कसा झाला आपला प्रवास ॲज अ प्रिन्सिपल म्हणून. ओके. सर्वप्रथम मी ABC ट्रेनिंगचं खूप खूप धन्यवाद मानतो, कारण अविनाश चाटे सर माझे खूप जुने मित्र आहेत आणि त्यांनी ट्रेनिंगच्या बाबतीमध्ये, ट्रेनिंग देण्याच्या संदर्भामध्ये जे काम केलं आहे ते खरंच खूप मोठं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना बोलावून त्यांचं पॉडकास्ट घेऊन विद्यार्थ्यांना आणि पालकांना त्यांच्या घरी बसल्या बसल्या त्यांना माहिती मिळावी, हा विचार करणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यामुळे मी सर्वप्रथम आपले सर्वांचे टीमचे धन्यवाद मानतो. थँक्यू सर. खरं तर प्राचार्य म्हणून माझा जो कालावधी आहे तो मागच्या 18 वर्षापासूनचा आहे आणि मागच्या 18 वर्षापासून मी पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग अशा दोन्ही कॉलेजेसला प्राचार्य म्हणून काम करतो. याच्यामध्ये सुरुवात जी केली मी तर ती अगदी लेक्चररपासूनच केली. लेक्चरर, त्यानंतर सिनियर लेक्चरर, त्यानंतर हेड ऑफ द डिपार्टमेंट, त्यानंतर काही काळ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर, त्यानंतर व्हाईस प्रिन्सिपल आणि मग प्रिन्सिपल. तर हा काळ अगदी प्रोग्रेसिव्ह म्हणायला हरकत नाही आणि त्यामुळे प्रिन्सिपल म्हणून 18 वर्षापासून काम करत असताना अनेक गोष्टी पाहण्यात आल्या. माझा पुढचा असा प्रश्न राहील की तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर, आपण सांगितल्याप्रमाणे 18 वर्षांचा एवढा प्रदीर्घ अनुभव आपल्या मागे आहे. तर त्या कालावधीमध्ये जर आपण त्याला 3 भागांमध्ये त्याला डिव्हाइड केलं त्या काळामध्ये, तर स्टुडंट पण बदलत गेले, त्यांचे माइंडसेट पण बदलत गेले आणि टेक्नॉलॉजी पण बदलत गेली. स्टार्टिंगच्या 8 वर्षामध्ये वेगळं होतं, नंतर 5-6 वर्षामध्ये वेगळं, नंतरच्या 3-4 वर्षामध्ये वेगळं. तर तुम्ही स्टुडंट्सला काय सांगाल की सध्या स्टुडंटनी कसा माइंडसेट ठेवायला पाहिजे आणि ते मग जुना काळ विसरून द्यायचा का कन्व्हेन्शनल इंजिनिअरिंग चालू द्यायची का? तुमचं काय अनुभव आहे की या 18 वर्षामध्ये तुम्ही कसे स्टुडंटचे माइंडसेट्स पाहिलेत? खरं तर हा खूप मोठा प्रश्न आहे की 18 वर्षामध्ये अनेक, म्हणजे अगदी हजारो विद्यार्थी बघितले असं म्हणायला हरकत नाही. जसा काळ बदलत जातो तसं टेक्नॉलॉजी बदलत जाते आणि टेक्नॉलॉजी अपडेट होत जाते. टेक्नॉलॉजी जशी बदलते तसंच आपल्यालाही बदलावं लागतं, कारण असं म्हटलं जातं की द चेंज इज ओनली कॉन्स्टंट. राईट सर. त्यामुळे हा बदल अपेक्षित पण आहे. पूर्वी टेक्नॉलॉजी कमी असायची. टेक्नॉलॉजी कमी असल्यामुळे पूर्वीचे विद्यार्थी हे टेक्नॉलॉजीपासून किंवा या सोशल मीडियापासून दूर असायचे आणि मग त्यांच्यासाठी पुस्तक असेल किंवा टीचर्स असतील किंवा पॅरेंट्स असतील किंवा अगदी खेळाचे मैदान असतील, हे त्यांचे मित्र असायचे आणि त्याच्यामध्ये त्यांचा खूप वेळ जायचा. त्यामुळे त्या काळातल्या विद्यार्थ्यांमध्ये जर आपण पाहायला गेलं तर शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या ते भक्कम असायचे आणि त्यांना हा सोशल मीडियाचा वेळ कमी जात असल्यामुळे किंवा जात नसल्यामुळे ते फिजिकल एक्सरसाइज त्यांची व्हायची. 1-to-1 संभाषण व्हायचं. अगदी विद्यार्थी टीचरसोबत असतील किंवा पॅरेंट्ससोबत असतील, ते 1-to-1 बोलायचे, ते एकमेकांचे विचार शेअर करायचे. त्याच्यामुळे विचारांची देवाणघेवाण व्हायची. त्याच्यानंतरचा जो दुसरा काळ आला त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट होत गेल्या आणि या टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंटच्या दरम्यान विद्यार्थी हा हळूहळू या टेक्नॉलॉजीच्या मागे लागला. आता आपल्याला असं म्हणता येत नाही की कुठलीही टेक्नॉलॉजी अगदी निगेटिव्ह आहे किंवा पॉझिटिव्ह आहे. जसं म्हणतात की म्हणजे ए सिंगल कॉइन इज हॅव्हिंग 2 साइड्स. तशाच पद्धतीचं टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा 2 बाजू असतात. टेक्नॉलॉजीचा चांगला वापर पण करता येऊ शकतो आणि टेक्नॉलॉजीचा वाईट वापर सुद्धा होऊ शकतो. हे ज्याच्या त्याच्या थिंकिंगवरती असतं आणि म्हणून तुमचा जो प्रश्न अतिशय चांगला आहे की विद्यार्थ्यांची थिंकिंग कशी असावी, थॉट प्रोसेस कशी असावी. तर या थॉट प्रोसेसमध्ये बेसिकली 2 प्रकारच्या थॉट प्रोसेस असतात. एक पॉझिटिव्ह थॉट प्रोसेस आणि एक निगेटिव्ह थॉट प्रोसेस. जर आपण विद्यार्थी म्हणून आपण या दोन्ही थॉट प्रोसेसला जर आपण बघितलं तर आपली पॉझिटिव्ह थॉट प्रोसेस जास्तीत जास्त असली पाहिजे.
जसं मी बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना एक एक्झाम्पल सांगतो की फॉर एक्झाम्पल मी ॲज अ टीचर मी क्लासमध्ये शिकवत असेल आणि क्लासमध्ये एक 100 विद्यार्थ्यांचा क्लास असेल आणि 100 विद्यार्थ्यांना असं म्हटलं, मी एक प्रश्न असा विचारला की पूर्वीचं आपलं औरंगाबाद शहर होतं, या औरंगाबाद शहराचं नाव बदलून काय झालं. तर 100च्या 100 विद्यार्थ्यांना माहिती असतं त्याचं उत्तर. परंतु त्या 100 पैकी जर प्रत्येकाने हा विचार केला की या क्लासमध्ये 100 विद्यार्थी आहेत, या प्रश्नाचं उत्तर दुसरा कुणीतरी सांगेल, मी सांगण्याची गरज नाही, असं जर प्रत्येकाने विचार केला क्लासमध्ये, तर मला आउटपुट 0 मिळेल, उत्तर 0 नाही, आहे की नाही. म्हणजे रिस्पॉन्स 0 मिळेल. पण आता मी विद्यार्थ्यांना सांगतो तुमचा माइंडसेट चेंज करा. हा निगेटिव्ह माइंडसेट होता, कुणीतरी सांगेल, कुणीतरी करेल. माइंडसेट पॉझिटिव्ह कसा चेंज करायचा की या क्लासमध्ये 100 विद्यार्थी आहेत, या 100 विद्यार्थ्यांमध्ये मी आहे आणि हा प्रश्न मग मला सुद्धा आहे. त्यामुळे इतरांनी सांगितलं उत्तर किंवा नाही सांगितलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण मी सांगणार. मग हा जर माइंडसेट 100 विद्यार्थ्यांनी ठेवला तर मला आन्सर रिस्पॉन्स किती % येईल? 100% येईल. म्हणजे दॅट इज द मॅजिक ऑफ पॉझिटिव्ह माइंडसेट, की ज्या ठिकाणी निगेटिव्ह माइंडसेट ठेवला तर 0 आउटपुट मिळतं मला, आणि तोच माइंडसेट जर मी पॉझिटिव्ह ठेवला तर मला 100% आउटपुट मिळतं. सो दॅट इज अ मॅजिक इन माइंडसेट. आणि हा पॉझिटिव्ह माइंडसेट आपण प्रत्येकाने ठेवला पाहिजे. म्हणजे इव्हन विद्यार्थ्यांनी सुद्धा, आपण एज्युकेशन घेत असताना, आपल्याला टीचर शिकवत असताना हा पॉझिटिव्ह माइंडसेट जर आपण ठेवला. बऱ्याच वेळेस असं होतं की विद्यार्थ्यांना त्यांचे पॅरेंट्स रागवतात, त्यांचे टीचर्स रागवतात, आणि मग विद्यार्थ्यांनी याला दोन्ही पद्धतीने, आता मी सांगितल्याप्रमाणे दोन्ही पद्धतीने घेऊ शकतो. की ते रागवले, आता मी यांचं ऐकणारच नाही, त्यांना भेटणारच नाही, त्यांना बोलणारच नाही, हा जर माइंडसेट ठेवला तर आपल्याला रिस्पॉन्स 0 मिळेल. आणि तोच माइंडसेट जर पॉझिटिव्ह ठेवला की हे टीचर किंवा पॅरेंट्स किंवा आपले जे वेल विशर्स आहेत, हे आपल्याला जेव्हा बोलतात, रागवतात, काहीतरी समजून सांगतात, याचा अर्थ ते आपली भलाई पाहतात. आणि मग आपल्या भल्यासाठी जर ते पाहत असतील, आपल्या भल्यासाठी जर बोलत असतील, आपल्या चांगल्यासाठी जर ते रागवत असतील, आणि याला जर आपण पॉझिटिव्ह घेतलं तर डेफिनेटली असे विद्यार्थी पॉझिटिव्ह होतील आणि ते पुढे सक्सेसफुल होतील. ग्रोथ 100% होईल. डेफिनेटली. राईट सर. सरांनी सांगितल्याप्रमाणे सर्व स्टुडंट्सला, फॅकल्टीजला किंवा सगळ्यांना, इव्हन मलाही पॉझिटिव्हिटी आली आता की पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवला पाहिजे. कुठल्याही चॅलेंजला आपण पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे. कोणी रागवलं तरी आपण त्याला पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवलं तर आउटपुट आपल्याला भेटणारच आहे. चला सर, तर माझा पुढचा क्वेश्चन असा आहे की याच्यामध्ये तुम्ही माइंडसेट बद्दल तर बोलल्यात सर, पण 18 वर्षांमध्ये टेक्नॉलॉजी पण बदलली, टेक्नॉलॉजी बद्दल आपलं बोलणं झालंय. तर पुढचा क्वेश्चन असा आहे की सर, तुम्ही आता एक लीडर आहात, प्रिन्सिपल म्हणजे एक लीडर असतो, तर तुम्ही कुठली लिडरशिपची स्टाईल आत्मसात केली आहे तुमच्या 18 वर्षामध्ये? खरं तर हे सिच्युएशनल आहे. अच्छा. कारण लिडरशिपमध्ये एकाच प्रकारची लिडरशिप ठेवून चालत नाही. दॅट चेंजेस अकॉर्डिंग टू द सिच्युएशन्स. म्हणजे प्रत्येक वेळी कधी कधी विद्यार्थ्यांना आम्हाला प्रेमाने पण बोलावं लागतं, कधी कधी विद्यार्थ्यांना रागवावं पण लागतं, कधी त्यांच्यावरती स्ट्रिक्ट ॲक्शन सुद्धा घ्यावी लागते. आणि याच्यामध्ये आपण जर बघितलं तर दोन्ही प्रकारच्या लिडरशिप, मिक्स लिडरशिप जर आपण ठेवली तर ती जास्त सुटेबल असते. कारण सिच्युएशनल आपल्याला बदलावं लागतं. आपण जर एकाच पठडीमध्ये काम करायचं म्हटलं तर ते चालत नाही. आणि म्हणून सिच्युएशननुसार जर आपण ते करू शकलो तर त्या पद्धतीचं आपल्याला नक्कीच त्याचे बेनिफिट्स मिळतात. आता आपल्याला मला सांगता येईल की आमच्याकडे साधारण छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या CSMSS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये जवळपास 150 फॅकल्टी आहेत, त्याच्यानंतर 150 नॉन टीचिंग आहेत, आणि साधारण 3000 विद्यार्थी आहेत. आज उद्या पुढच्या वर्षी 4000 होतील. ते या सगळ्यांना काहीतरी बेसिक रूल्स आणि रेग्युलेशन्स जेव्हा आपण देतो, त्या बेसिक रूल्स आणि रेग्युलेशनला फॉलो केल्यानंतर 1 to 1 प्रत्येकाला कुठेही प्रत्येक ठिकाणी ॲक्शन घेण्याची गरज पडत नाही. हे रूल्स आणि रेग्युलेशन्सच त्यांना पुढे हे सगळं व्यवस्थित करायला लावतात. त्याच्यामध्ये विशेषतः 2 प्रकारच्या डिसिप्लिन आम्ही सर्वांना सांगतो. त्यातली एक आहे सेल्फ डिसिप्लिन आणि दुसरी आहे फोर्स डिसिप्लिन. जेव्हा आपण सेल्फ डिसिप्लिन फॉलो करतो, फॉर एक्झाम्पल आम्ही विद्यार्थ्यांना असं सांगतो की विद्यार्थी जर सकाळी स्वतःहून लवकर उठला, स्वतःहून तो व्यायाम करायला गेला, स्वतःहून तयार झाला आणि स्वतःहून लवकरात वेळेच्या आतमध्ये कॉलेजला पोहोचला,
तर त्याला कुणीही रागवायची गरज नाही, कुणीही बोलायची गरज नाही आणि कुणी ऍक्शन घेण्याची गरज नाही. परंतु हे होत नसेल तर कुठंतरी आपल्याला सेल्फ डिसिप्लिन फॉलो होत नसेल तर फोर्स डिसिप्लिन लावावी लागते. मग ती पॅरेंट्सच्या लेवलला असेल, टीचरच्या लेवलला असेल, इवन सोसायटीच्या लेवलला सुद्धा. कारण सेल्फ डिसिप्लिन सर्वांनी फॉलो केली तर पोलिसांची गरजच नाही. राईट. सेल्फ डिसिप्लिन फॉलो होत नाही म्हणून फोर्स डिसिप्लिन करावी लागते. आणि म्हणून ही फोर्स डिसिप्लिन पॅरेंट्स, टीचर आणि पोलीस हे तिन्ही लोक कुठलाही वाईट गोष्टी करत नाही, हे चांगल्यासाठीच करतात. परंतु आपण सेल्फ डिसिप्लिन फॉलो न केल्यामुळे आपल्याला फोर्स डिसिप्लिन करावे लागते. आणि म्हणून विद्यार्थ्यांना सुद्धा मी सर्व विद्यार्थ्यांना असं सांगेल की तुम्ही सेल्फ डिसिप्लिनची सवय लावा. कारण सेल्फ डिसिप्लिन ही एवढी महत्वाची आपल्या लाईफमध्ये की ज्याच्यामध्ये विद्यार्थी हा चांगल्या पद्धतीने घडतो. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगेल की 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल, आहे की नाही, या जगातले जे इफेक्टिव्ह पीपल्स आहेत त्यांच्यातल्या वेगवेगळ्या जर सवयी, सिमिलर सवयी जर आपण बघितल्या, हॅबिट्स बघितल्या, तर त्यातली एक कॉमन हॅबिट आपल्याला जी दिसते दॅट इज कॉल्ड सेल्फ डिसिप्लिन. तर विद्यार्थ्यांना कुठल्याही फोर्सची गरज पडत नाही. मग अभ्यासाच्या बाबतीत असेल, खेळण्याच्या बाबतीत असेल, त्यांच्या शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीबद्दल असेल किंवा सक्सेसबद्दल असेल, याच्यासाठी विद्यार्थ्यांना ही सवय लागली पाहिजे. आणि ही सवय कधी लागते तर त्याच्यासाठी सुरुवात होते तुमच्या विचारांपासून. तुम्ही जो विचार करता त्या विचारांप्रमाणे तुमची ऍक्शन होते. तुम्ही जर ती ऍक्शन वारंवार करायला लागले तर तुम्हाला त्याची हॅबिट होते. जर ती हॅबिट तुम्ही कंटिन्यू ठेवली तर तेच तुमचं कॅरेक्टर बनतं, आहे की नाही. आणि ते कॅरेक्टर जर तुमचं चांगलं असेल, पॉझिटिव्ह असेल, तर तेच तुमची पर्सनॅलिटी म्हणून जगाच्या समोर येते. त्यामुळे जगाच्या समोर हे जे हायली इफेक्टिव्ह पीपल येतात हे अचानक एका रात्रीतून कुणी आलेलं नसतं. तर यांनी खूप वर्षे त्याच्यामध्ये सवय लावून घेतलेली असते आणि सवय लावण्यासाठी यांनी सातत्य ठेवलेलं असतं, कंटिन्युटी ठेवलेली असते आणि त्यामुळे हे हायली इफेक्टिव्ह पीपल जगासमोर येतात. त्यामुळे या लिडरशिपच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण जर विद्यार्थ्यांचा किंवा टीचर्सचा माइंडसेट बदलू शकलो तर आपल्याला कुठंही अशा स्ट्रिक्ट ॲक्शन किंवा स्ट्रिक्ट हॅरॅसमेंट की कुणाची किंवा अगदी त्यांना स्ट्रिक्ट ज्या पद्धतीने वागवायची गरज पडत नाही आणि सगळेजण अतिशय चांगल्या पद्धतीने राहू शकतात. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे जर सर्व स्टुडंट्सनी इव्हन सगळ्यांनीच जर सेल्फ डिसिप्लिन राहिलं तर काहीच कोणाला ऍक्शन घ्यायचीच गरज पडणार नाही. आता त्याप्रमाणे आता अविनाश भास्कर चाटे सर जे आपले MD आणि CEO आहेत आमच्या ABCD सर्व त्यांनी सुद्धा त्याच धर्तीवरती असे ट्रेनर्ससाठी, मॅनेजर्ससाठी असे रूल्स फॉलो केले. त्यांचे नेहमी त्याच्यात तुमच्यासारखंच म्हणणं असतं की सेल्फ डिसिप्लिन असाल तर काहीच गरज नाही कोणाला सांगण्याची, पण फोर्स डिसिप्लिन पण ठेवावं लागतात. म्हणून आपल्याकडे पण रूल्स वगैरे असतात. त्याचप्रमाणे CSS कॉलेजमध्ये पण आहेत. चला सर, पुढचा आपला एक क्वेश्चन जो की माझा पण एक क्वेश्चन आहे, सगळ्या ट्रेनर्सचा किंवा सगळ्या जनतेचा मला प्रश्न असू शकतो. समजा जर एक सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन आहे की एक लेक्चरर आहेत जे सध्या नवीन आहेत आणि ते जॉईन केले त्यांनी छत्रपती शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला. तर त्यांनी जॉईन केल्यावरती असं तुम्हाला पाहिलं समजा ॲज अ प्रिन्सिपल, तर त्यांच्यामध्ये अशा काय क्वालिटीज, काय गुण किंवा काय इनिशिएटिव्ह त्यांनी घेतलं पाहिजे की ते एक ग्रेट प्रिन्सिपल जसं की तुम्ही सध्या आहात आणि त्या स्टेजमध्ये त्यांनी स्टार्टिंगला कसं केलं पाहिजे स्वतःला रोल, जसं की तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही स्टार्टिंग लेक्चरर होते, नंतर HOD झालेत, नंतर TPO, असे वेगवेगळे पद तुम्ही भूषवले आहेत. तर त्यांचं सध्या स्टार्टिंग फेज असतं, तर त्यांनी स्टार्टिंग फेज पासून ग्रेट प्रिन्सिपलची जर्नीपर्यंत जाण्यासाठी त्यांना कुठले कुठले गुण, कुठले क्वालिटीज आत्मसात केल्या पाहिजे की जेणेकरून ते पण आपल्यासारखे ग्रेट प्रिन्सिपल होतील. खरं म्हणजे ग्रेट प्रिन्सिपल वगैरे असं म्हणणं थोडंसं वेगळं वाटेल, कारण प्रिन्सिपल जरी असलो तरी सुद्धा आम्ही सुद्धा लर्निंग फेजमध्ये असतो. किंवा कुठलाही व्यक्ती असेल तर जगामध्ये असं म्हटलं जातं की नो वन इज परफेक्ट इन द वर्ल्ड. जगामध्ये असा कुठलाही व्यक्ती नसतो जो परफेक्ट आणि 100% आता पूर्ण झालंय आणि आता त्याला काहीच शिकायचं नाही असं म्हणता येत नाही. त्यामुळे परंतु कॉलेज लेवलचा सर्वोच्च पोस्ट म्हणजे प्रिन्सिपल असते आणि तुम्ही म्हणता तसं प्रिन्सिपलला सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज घ्याव्या लागतात. तर प्रिन्सिपल पदासाठी ज्या बेसिक क्वालिटीज लागतात आणि जे मी माझ्या सिनियर प्रिन्सिपलकडून किंवा इतर कलीजकडून शिकलो ते अशा आहेत की आपल्याला
बेसिकली सर्व गोष्टी टेक्निकल नॉन टेक्निकल अगोदर माहिती असणं पाहिजे. प्रत्येक स्टेजवरती काय काय फंक्शनिंग असतं हे आपल्याला कळलं पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं की मी लेक्चरर पासून सुरुवात करून प्रिन्सिपलपर्यंत पोहोचल्यामुळे मला अगदी टीचिंग कसं असतं, विद्यार्थ्यांचा माइंडसेट कसा असतो, लेक्चर नोट्स कशा काढाव्या लागतात, इवन सब्जेक्ट कुठले असतात, ते कशा पद्धतीने कंप्लीट करायचे, प्रॅक्टिकल्स कसे घ्यायचे, प्रॅक्टिकलमध्ये काय काय असतं, प्रॅक्टिकलच्या किट्स असतील किंवा मशिनरी असतील तर त्या कशा अप टू डेट ठेवाव्यात, इवन त्याचं मेंटेनन्स कशा पद्धतीने असावं, त्याचे रेकॉर्ड्स कशा पद्धतीचे असावेत, या सगळ्या गोष्टींचं नॉलेज त्या व्यक्तीला ठेवावं लागतं. कारण आपल्यासोबत काम करणारे आपले कलिग हे आपल्याला खरं बोलतात की खोटं हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला अशी असते की आपल्याला आपल्यासोबत काम करणाऱ्या सर्व कलिग्सला, कारण प्रिन्सिपल जरी हेड ऑफ द इन्स्टिट्यूट असला, सिंगल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असला, तरी सुद्धा बाकीचे सर्व हे त्याचे कलिग असतात, त्याची टीम म्हणून काम करत असतात. आणि म्हणून टीम म्हणून काम करत असताना फक्त बॉस म्हणून काम नाही करता येत, तर त्यांचा सहकारी, त्यांचा मित्र, त्यांना समजून घेणारा व्यक्ती म्हणून काम करावं लागतं. आणि असं जर आपल्या टीम मधल्या सर्वांना आपण समजून घेऊ शकलो किंवा त्यांच्या सुखदुःखामध्ये आपण काही सजेशन्स देऊ शकलो, सोबत राहू शकलो, किंवा इवन विद्यार्थ्यांच्या प्रत्येक अडीअडचणीचं आपण समजून घेऊ शकलो आणि विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी, टीचर्सला पुढे जाण्यासाठी, त्यांचं वेलफेअर पाहण्यासाठी आपण त्या पद्धतीने काम करू शकलो, तर मला असं वाटतं की त्या प्रिन्सिपलला चांगला प्रिन्सिपल असं म्हटलं जातं. दुसरी बाजू याची अशी आहे की अ सिंगल पर्सन कॅनॉट सॅटिस्फाय ऑल द पीपल्स असंही म्हटलं जातं. म्हणजे एका व्यक्तीला सर्व लोकांना सॅटिस्फाय करणं शक्य नसतं, कारण वेगवेगळ्या मताची, वेगवेगळ्या विचारांची लोक असतात आणि त्यामुळे आपल्याला आपलं विजन आणि मिशन हे समोर ठेवावं लागतं. आपल्या संस्थेचं विजन, आपल्या कॉलेजचं विजन आणि त्याचं मिशन. जसं छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे प्रेसिडेंट आमचे आदरणीय रणजित भैया मुळे सर आणि आमचे मार्गदर्शक आणि सचिव माननीय पद्माकररावजी मुळे साहेब यांनी एक विजन ठेवलेले संस्थेच्या सर्व कॉलेजेसला. म्हणजे संस्थेचे जे 5 कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये आयुर्वेदा कॉलेज, डेंटल कॉलेज, ॲग्रिकल्चर कॉलेज, पॉलिटेक्निक कॉलेज आणि इंजिनिअरिंग कॉलेज, आणि आता पुढच्या वर्षीपासून आमचं MBBS मेडिकल कॉलेज पण येतं. तर या सर्व कॉलेजेसला त्यांनी विजन काय ठेवलंय की तुमच्या क्वालिटीच्या बाबतीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नाही. मग क्वालिटीच्या नंतर विद्यार्थ्यांना स्टुडंट सेंट्रिक ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही पुढे गेलं पाहिजे आणि या क्वालिटी देण्यासाठी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात त्या सगळ्या तुम्ही केल्या पाहिजे. मग तिथं डिसिप्लिनची गोष्ट असेल, तिथं पंक्च्युअलिटीची गोष्ट असेल, तिथे मॅनेजमेंटची गोष्ट असेल, ह्या सगळ्या गोष्टी तिथं जर तुम्ही फॉलो करत असाल आणि विद्यार्थ्यांच्या चांगल्यासाठी, विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी जर तुम्ही काम करणार असाल तर ते तुम्हाला खूप पुढे घेऊन जाऊ शकतं. आणि म्हणून या विजनला धरून जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा मग सर्व टीम एका दिशेने पुढे जायला लागते आणि ऑब्व्हियसली आपण खूप मोठी ग्रोथ करू शकतो. राईट सर. जसं की सरांनी सांगितल्याप्रमाणे डिसिप्लिनरी ॲक्शनबद्दल पण सर बोलले आणि आता सरांनी सांगितलं की जसं आपण पुढं घेत राहायला पाहिजे, थांबलं नाही पाहिजे. तर त्याच सेम लाईन्सवर अविनाश सरांनी टेक्नॉलॉजीचाही यूज केला पाहिजे आणि स्किल पण आली पाहिजे. त्याप्रमाणे इथं पण आपल्याकडे वेगवेगळे कोर्सेस चालतात, मेकॅनिकलचे CAD/CAM असो, सिव्हिलचे BIM असो. तर सरांनी पण सेम तुमच्यासारख्याच प्रिन्सिपलवर सरांनी पण ठेवलंय की टेक्नॉलॉजीवर चालाच तुम्ही आणि एक ग्रोथ घेऊन चला पुढं, थांबू नका कुठे. तर माझा पुढचा असा प्रश्न राहील की आता हे मला माहिती आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की आमचे IBCचे सर्व MD CEO अविनाश भास्कर चाटे सर आणि तुम्ही फार तुमचे जवळचे संबंध आणि तुम्ही सांगितलं तुम्ही मित्र आहात. तर त्यांच्याबद्दल काही तुम्हाला पहिली आठवण की ते तुम्हाला कधी भेटले किंवा त्यांच्यासोबतची बॉन्डिंग किंवा तुमची त्यांची ओळख कशी झाली त्याच्याबद्दल ऑडियन्सला काही सांगू शकाल तुम्ही की अविनाश सर आणि तुमच्या मैत्रीबद्दल काही किस्से किंवा काही माहीत पडलं तर? खरं तर ABC हा एक ब्रँड आहे आणि ABC मध्ये अविनाश भास्कर चाटे हे आमचे खूप जवळचे मित्र आहेत आणि आपण सांगितल्याप्रमाणे मी त्यांची ग्रोथ पाहतोय अगदी पहिल्या दिवसापासून. जेव्हा CSMSS कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकला मी प्रिन्सिपल होतो आणि तेव्हा आम्ही एक लेक्चर विद्यार्थ्यांसाठी ठेवलं होतं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी. तर तेव्हापासून आम्ही एकमेकांना ओळखतो, आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत. आज मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 10पेक्षा जास्त सेंटर चाटे सरांचे आहेत, ABCचे आहेत आणि ही ग्रोथ अगदी एक 5-7 वर्षाची ग्रोथ आहे
आणि एवढ्या कमी कालावधीमध्ये एवढी मोठी झेप घेणे किंवा एवढी मोठी ग्रोथ करणे, याच्यासाठी सुद्धा जो माइंडसेट लागतो, मी आता सांगितल्याप्रमाणे पॉझिटिव्ह माइंडसेटचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ABC, म्हणजे अविनाश भास्कर चाटे सर. आणि त्यांनी जी ग्रोथ केलेली आहे तर ती ग्रोथ अगदी वाखाणण्यासारखी आहे. दुसरी गोष्ट याच्यामधून मला आणखी सध्याचं जे OBE पॅटर्न आहे एज्युकेशनचा, आउटकम बेस्ड एज्युकेशन, तर या आउटकम बेस्ड एज्युकेशनसाठी आपलं ABC अतिशय महत्त्वाचा हातभार लावतं. त्याचं कारण असं आहे की विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिल्यानंतर थेट प्लेसमेंट होते आणि त्या विद्यार्थ्यांना त्यांचं आउटकम मिळतं. आणि म्हणून हे ट्रेनिंगचा पार्ट, ट्रेनिंग आणि रिट्रेनिंग हे नेहमी होत असलं पाहिजे, होत गेलं पाहिजे. आणि ते करत असू तर नक्कीच आपल्याला त्याच्यामध्ये फायदा होतो. त्यांचा एक फ्युचर म्हणून एक प्रोग्राम होता, तेव्हा मी त्या इनॉग्रेशनला होतो. तर अतिशय सुंदर त्यांचं वक्तृत्व आहे, त्यांचं बोलणं, लँग्वेजवरची कमांड, आणि हे सगळ्या गोष्टी चांगल्या असल्यामुळे ते कमी वयामध्ये खूप पुढे गेलेले. त्यांचं अनेक म्हणजे देशभरामध्ये त्यांना वेगवेगळ्या ठिकाणावरून, अगदी मला आठवतं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पासून ते वेगवेगळ्या याच्यामधून त्यांना इन्व्हाइट केलं जातं आणि ट्रेनिंगसाठी त्यांना कॉर्पोरेट ट्रेनिंगसाठी बोलवतात. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. खरं तर याला आपण बिझनेस म्हणून न पाहता, म्हणजे बिझनेसचा पार्ट आहे त्यामध्ये, परंतु याला एक सोशल वर्क असं म्हणून सुद्धा बघायला हरकत नाही. कारण लोकांना ट्रेनिंग आणि रिट्रेनिंगची खूप गरज आहे आणि ती आपण ABCच्या माध्यमातून देतो. सर तुम्ही सांगितलं नाही, खरंच अविनाश सर, त्यांना फक्त आम्ही ट्रेनर्सनी जर त्यांना फक्त पाहिलं तरी एवढं मोटिवेशन होतं. तुम्ही त्यांच्यासोबत एवढे 6-7 वर्षांची तुमची फ्रेंडशिप आहे, तर तसंच आहे ते. तुमचं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये खूप काही सिमिलॅरिटी मला आढळून आल्या आहेत. सर माझा पुढचा एक प्रश्न राहील तो, आता मी काही महिन्यांपूर्वी ऐकलं की दुःखद घटना होती की उल्हास शिंदे सर, जे की माजी आपले प्राचार्य होते CSMSS कॉलेजचे, त्यांचं अचानकपणे निधन झालं. तर त्यांचं आणि तुमचं योगदान फार आहे. जे काही आज आपण ABC ट्रेनिंग्स, द फ्युचर किंवा सर पब्लिक स्पीकर आहेत, तर त्याच्यामध्ये उल्हास शिंदे सरांचं पण मोठा सिंहाचा वाटा आहे आणि तुमचा तर ते विसरूच शकत नाही, तुमचा पण मोठा योगदान आहे. तर सर माझा प्रश्न असा आहे की त्यांच्या काही आठवणी तुमच्या आहेत का, तुमचं आणि त्यांचं नातं, खरं तर आठवणी? नक्कीच. म्हणजे आम्ही मागच्या 15 वर्षापासून आम्ही सोबत काम करतो आहोत आणि मी 15 वर्षापासून म्हणजे 2009 पासून पॉलिटेक्निकला प्रिन्सिपल आहे. तेव्हापासून सर आणि मी अगदी विद्यापीठामध्ये, म्हणजे ज्याच्यापूर्वी मी ज्या इंजिनिअरिंग कॉलेजला होतो तेव्हापासून आम्ही विद्यापीठामध्ये सुद्धा सोबत काम करायचो. आणि खरं तर ते आमच्या गुरुस्थानीच आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे, खूप मोठं काम केलेलं आहे. आणि त्यांच्या ज्याला आपण आत्ता विजन आणि मिशन असं म्हटलो, की त्यांनी जे विजन आणि मिशन इंजिनिअरिंग कॉलेजचं सेट केलेलं आहे, दाखवलेलं आहे, तर त्या मार्गावरती आम्ही ते पुढं नेण्याचं काम करतो आहोत. आणि मॅनेजमेंटच्या सपोर्टने हे सगळं नक्की पुढे जाईल. परंतु त्यांचं जो नेटवर्क होतं, त्यांचे जे कॉन्टॅक्ट होते, त्यांची जे ओळखी होत्या, अगदी इंडस्ट्रीसोबत असतील किंवा बाकीच्या फॅकल्टीसोबत असतील, युनिव्हर्सिटीच्या असतील किंवा इतर जे ऑफिसर्स असतात, ब्युरोक्रॅट्स असतात त्यांच्यासोबतच्या, तर त्या खूप जास्त प्रमाणात होत्या. आणि त्याच्यामुळेच त्या नेटवर्कमुळे कॉलेजला पण इनडायरेक्टली डायरेक्टली फायदा होतच असतो. त्यामुळे त्यांच्या खूप आठवणी तर खूपच आहेत. म्हणजे अशी एक म्हणून नाही तर रोजच्याच आठवणी खूप आहेत. परंतु ही वॉज द ग्रेट लीडर, एवढंच मी म्हणेल. चालेल सर. तर माझा पुढचा प्रश्न असा राहील की आता ही थोडी दुर्घटना झाली, खूप मोठं योगदान त्यांनी इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये दिलं होतं, ते आपण नाकारू शकत नाही. तर त्याच्यानंतर CSMSS संस्थेसमोर, कॉलेजसमोर चॅलेंज होतं आणि खूप मोठं चॅलेंज होतं की आता प्रिन्सिपल नवीन कोण असते. तर अशा या संकटमय काळामध्ये तुम्ही सांगितलं पॉलिटेक्निकचे प्रिन्सिपल होतात आणि आता नंतर मग तुम्हाला CSMSS इंजिनिअरिंग कॉलेजची प्रिन्सिपलचं पद भूषवण्याचा चान्स भेटला सर. तर मी सांगल, असं माझा प्रश्न आहे वैयक्तिक की सर CSMSS पॉलिटेक्निक डिप्लोमा कॉलेज जे असतं त्याच्यामध्ये प्रिन्सिपल म्हणून कार्यरत असणं आणि आता सध्या आपण CSMSS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्राचार्य म्हणतात, त्याच्यामध्ये कार्य करणं, याच्यामध्ये काही फरक आहे का? म्हणजे डिप्लोमाचं प्रिन्सिपल असणं आणि बीटेकचं प्रिन्सिपल असणं, याच्यामध्ये चेंज होतं का लिडरशिपमध्ये, का सेमच ठेवावं लागतं? खरं तर काय की लिडरशिप आणि प्रिन्सिपल
याच्यात तसा फारसा फरक म्हणता येत नाही, कारण त्यांच्यामधले ज्या मोड्स ऑफ ऑपरेंडी आपण म्हणतो त्या सिमिलरच असतात, परंतु स्कोप वाढतो. कारण पॉलिटेक्निकच्या लेवलला डिप्लोमा इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी हा 10वी नंतरचा 3 वर्षाचा कोर्स असतो. त्यामुळे तिथली विद्यार्थ्यांची जी लेवल म्हणूया आपण, तर ती जी लेवल आहे ती डिप्लोमा लेवल असते. इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांची ही डिग्री लेवल असते, म्हणजे 12वी नंतर 4 वर्षाचा कोर्स, त्यानंतर PG म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट, आणि त्यानंतर PhD असते. तर याच्यामध्ये फरक हा असतो की बेसिकली टीचिंग लर्निंग प्रोसेसेस दोन्हीकडे सिमिलर राहतात. कारण डिप्लोमाच्या आणि डिग्रीच्या विद्यार्थ्यांना टीचिंग लर्निंग असेल, फॅकल्टीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आहेत, विद्यार्थ्यांना ज्या आहेत टीचिंग लर्निंगच्या द्यायच्यात. परंतु डिग्रीमध्ये जो ॲडिशनल पार्ट येतो तो म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट. कारण तो पॉलिटेक्निकच्या लेवलला थोडासा कमी असतो, परंतु डिग्री लेवलला रिसर्च अँड डेव्हलपमेंटला खूप मोठा स्कोप असतो. आणि मग जसं रिसर्च अँड डेव्हलपमेंट होत राहतं, विद्यार्थी वेगवेगळ्या टॉपिकवरती रिसर्च करायला लागतात, फॅकल्टी रिसर्च करतात. या रिसर्चमधूनच इन्क्युबेशन तयार होतं, काही सेंटर ऑफ एक्सेलन्सेस तयार होतात. जसं मला आता तुम्हाला सांगायला आनंद होतो की CSMSS छत्रपती शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनेक सेंटर ऑफ एक्सेलन्सेस आहेत, जे की करिक्युलमच्या सिलेबसच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना शिकायला मिळतात. ज्याच्यामध्ये आता सध्याचा ट्रेंड आहे तो म्हणजे इलेक्ट्रिकल व्हेकल. तर आम्ही इलेक्ट्रिकल व्हेकलचं खूप मोठं सेंटर ऑफ एक्सेलन्स तयार केले, ज्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ट्रेनिंग मिळाल्यानंतर थेट आता जसं ॲथर कंपनी आहे किंवा अशा मोठमोठ्या कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना डायरेक्ट प्लेसमेंट मिळते. त्यानंतर दुसरं आमचं सेंटर ऑफ एक्सेलन्स आहे ते म्हणजे रोबोटिक्स अँड ऑटोमेशन. तर मॅनेजमेंटने आमच्या लाखो रुपये खर्च करून करिक्युलममध्ये नसताना अनेक रोबोट्स विकत घेतले आणि रोबोटिक्सचं एक सेंटर तयार केलेले, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना त्या रोबोट्सवरती थेट म्हणजे कॉलेजमध्ये असतानाच रोबोटवर काम करायला मिळणे ही खूप मोठी संधी आहे. ज्याच्यामुळे विद्यार्थी प्रॅक्टिस करतात आणि इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर त्यांना कुठल्याही अडचणी येत नाहीत. आणि म्हणून ऑटोमेशन आणि रोबोटिक्स हे पुन्हा एक सेंटर ऑफ एक्सलन्स आहे. त्यानंतर आत्ताचं सर्वात डिमांडिंग सेंटर ऑफ एक्सलन्स ते म्हणजे तुम्ही बघत असाल की अनेक लग्नामध्ये आता शूटिंग करण्यासाठी ड्रोन वापरले जातात, आहे की नाही. आता याच ड्रोनचा वापर अनेक ठिकाणी म्हणजे शेतीच्या माध्यमात सुद्धा केला जातो, शेतीमध्ये फवारण्यासाठी सुद्धा ड्रोन वापरला जातो. इवन आपल्या संरक्षण विभागामध्ये तिथं सुद्धा ड्रोन वापरले जातात सुरक्षेसाठी. आणि अनेक ठिकाणी आता वेगवेगळ्या जसं ड्रोन टॅक्सी सुद्धा आता येते आहे. ड्रोनच्या सर्व्हिसेस जसं आपण काही डिलिव्हरी करायची असेल एखाद्या सामानाची तर तिथं सुद्धा आता ड्रोनचा वापर केला जातो. म्हणजे हे ट्रेंडिंग आहे आणि म्हणूनच मॅनेजमेंटने लाखो रुपये खर्च करून मोठमोठे ड्रोन खरेदी केलेत आणि ज्या ठिकाणी ड्रोनच्या लॅबोरेटरीज, ड्रोनच्या सेंटर ऑफ एक्सेलन्सेस तयार केले, जिथं आम्ही डिपार्टमेंट ऑफ सिव्हिल एव्हिएशन, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं सर्टिफिकेशन या विद्यार्थ्यांना देऊ शकतो आणि ड्रोनमध्ये त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांना सर्टिफिकेशन सुद्धा देऊ शकतो. तर अशा प्रकारच्या अनेक सेंटर ऑफ एक्सेलन्सेस आहेत जिथं विद्यार्थी त्याच्यावरती काम करू शकतात, हँड्स ऑन प्रॅक्टिस करू शकतात. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायला मला आनंद होईल की इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी या व्हेकलवरती काम करतात. म्हणजे आम्ही तिथं एक इंडस्ट्री म्हणून एस्टॅब्लिश केली आहे, एक वर्कशॉप असं एस्टॅब्लिश केलं की ज्याच्यामध्ये सुरुवातीला मेकॅनिकल व्हेकल तयार केलं, त्याला नॅशनल लेवलला फर्स्ट प्राइज मिळालं. त्यानंतर आम्ही हायब्रिड व्हेकल तयार केलं ज्याला नॅशनल लेवलला फर्स्ट प्राइज मिळालं. त्यानंतर इलेक्ट्रिकल व्हेकल ई-10 कॉम्पिटिशन असते तर ते सुद्धा नॅशनल लेवलला विनर होतं. त्याच्यानंतर आपल्याला माहिती असेल सध्याचा जो ट्रेंड आहे, आपले नितीन गडकरीजी सांगतात की आपण हायब्रिड व्हेकल जसं आपण वापरतो, इलेक्ट्रिकल व्हेकल जसं आपण वापरतो, तशाच पद्धतीचं ऑटोमॅटिक व्हेकल म्हणजे ड्रायव्हरलेस कार आपण म्हणतो. तर या ड्रायव्हरलेस कारला सुद्धा आपले विद्यार्थी त्याच्यावर काम करतायत आणि त्याच्यासाठी सुद्धा ते
प्रयत्न करतायत. याचा अर्थ असा की अनेक सेंटर ऑफ एक्सलन्सेस कॉलेजमध्ये असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा बेनिफिट होतो. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे जसं CSMS कॉलेज खूप आघाडीवर आहे सेंटर ऑफ एक्सलन्स पुढे घेऊन चाललं वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये. तसंच त्याच धर्तीवर अविनाश साठे सरांनी सुद्धा ABC मध्ये वेगवेगळे सेंटर ऑफ एक्सलन्स तुम्ही म्हणू शकता, त्याला आपण इथं कोर्सेस म्हणतो. मेकॅनिकल मध्ये CAD, CAM, CE आणि सध्या ट्रेंडिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स वाला झू नावाचा कोर्स केलेला आहे. सेम तसं सेंटर ऑफ एक्सलन्स टाईप मध्ये इथं आम्ही त्यांना ट्रेनिंग देतो. CADचे सॉफ्टवेअर, AutoCAD पासून तर प्रोडक्ट डिझाईनचे सगळे सॉफ्टवेअर झाले. सिव्हिल मध्ये BIM एक प्रोडक्ट आहे, ते पण सेंटर ऑफ एक्सलन्स टाईप आहे. म्हणजे तिथं कॉलेजमध्ये CSS मध्ये शिकवलं जाईल पूर्ण सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये, त्यांना सर्टिफिकेशन भेटेल. आणि मग ABC मध्ये त्यांना BIM बद्दल कन्सेप्ट माहिती पडेल की स्ट्रक्चर कसं असतं, रेविट काय असतं, की इंटेरियर डिझाईन काय असतं. तर हे 2 ब्रांचेस बद्दल झाला, मेकॅनिकल, सिव्हिल. मग इलेक्ट्रिकल थोडी मागे राहणार होतं. तसंच आपण सांगितल्याप्रमाणे इलेक्ट्रिक व्हेकल, तर सरांनी पण ते दूरदृष्टी ठेवून ते कोर्स ऑलरेडी जे की ट्रेंडिंग जसं CSMS कॉलेजने ठेवलंय तसंच ABCने ठेवलंय. आणि इथं आपल्याकडे पण इलेक्ट्रिक व्हेकलचे कोर्सेस शिकवले जातात वेगवेगळे, आणि ते हँड्स ऑन प्रॅक्टिस ते सॉफ्टवेअरच्या मदतीने करतात आणि मग प्लेस होतात मुलं. त्याच्यानंतर आता एवढं सगळं चालू आहे, तर मग IT ब्रँच कसं काय मागे राहील? ते तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहेच. आपण सांगितल्याप्रमाणे रोबोट्स वगैरे CSSने कॉलेजनी विकत वगैरे घेतलेत. तसंच ABCने सुद्धा रोबोटिक्सचे कोर्सेस, म्हणजे वेगवेगळे कोर्सेस, आपण AIचे कोर्सेस असू द्या, मग ते बेसिक पासून, समजा डिप्लोमा फर्स्ट इयरचा एखादा मुलगा असेल त्याला काहीच IT बद्दल माहिती नाही, तो C पासून सुरू करू शकतो. आणि एखादा BTech पासआउट असेल IT ब्रांचचा, COचा किंवा AIMLचा, तर त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे कोर्सेस पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर अशा प्रकारे म्हणजे एकदा का CSS मध्ये तुम्ही ऍडमिशन घेतलं समजा कॉलेजमध्ये, इंजिनियर म्हणून बाहेर पडलेत, तर तुम्हाला कमी जाणवू नये की सेंटर ऑफ एक्सलन्सचं भेटलंय बाबा, पण आपल्याला काहीतरी कोर्सेस वगैरेची गरज. ते सरांनी आधीच ओळखलं आणि ते कोर्सेस वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये सरांनी लॉन्च केले. तर त्याची माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या 10 ब्रांचेसमध्ये तुम्ही व्हिजिट करू शकता ABCच्या, आणि बिझनेस मॅनेजर तुम्हाला त्याच्याबद्दल गायडन्स देतील. सर, माझा पुढचा असा प्रश्न आहे की आपण सांगितल्याप्रमाणे आता आपण बोललोच होतो की द फ्युचर या कार्यक्रमामध्ये आपण स्वतः उद्घाटन केलं होतं. त्याच्यानंतर ABCने गेट IASचा एक कोर्स लॉन्च केला होता मध्ये सरांच्या हस्ते. तर तेव्हा उल्हास शिंदे सर आणि आपण पण आहोत त्या कार्यक्रमाला उपस्थित होतात. तर तेव्हापासून म्हणजे ते म्हणतात ना, एकदम पायाभरणीपासून, नारळ ABCचा नारळ फोडल्यापासून आपण दोघं, उल्हास शिंदे सर आणि आपण, ओळखतात ABCला. तर सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की सिन्स आपण 2014 पासून ABCला ओळखतात, तर तुम्ही ABCची ही ग्रोथ, हाऊ ABC ट्रेनिंग इज इव्हॉल्विंग विथ टाइम, तुम्ही हे ABCला लहानपणीपासून पाहिजे म्हणू शकतो मी. 2014 पासून 2025 पर्यंत आपण ABCला ॲज अ प्रिन्सिपल, ॲज अ गाईड, ॲज अ फ्रेंड, ॲज अ मेंटर म्हणून बघत आहात. तर तुम्हाला काय जाणवतं ग्रोथमध्ये ABCच्या? खरं तर ABCची ग्रोथ खूप चांगली झालेली आहे आणि आम्ही पाहतो दिवसेंदिवस त्यांची ग्रोथ अतिशय चांगली आहे. त्यांचे जे ट्रेनिंगचे मॉड्यूल आहेत हे खूप छान आहेत. आपल्याला, मला सांगायला आनंद होतो की विद्यार्थ्यांना बेसिक एज्युकेशन कुठली डिग्री घेतल्यानंतर, म्हणजे तुम्ही सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर, आर्टिफिशियल, कुठली डिग्री घेतल्यानंतर त्यांना एक बेसिक लेवलचं नॉलेज मिळतं, जे की विद्यापीठाने, युनिव्हर्सिटीजने करिक्युलममध्ये दिलेलं असतं. आणि ते नॉलेज घेऊन विद्यार्थी बाहेर पडतात. परंतु खऱ्या अर्थाने त्यांना इंडस्ट्रीमध्ये चांगलं काम करण्यासाठी एका फिनिशिंग स्कूलची गरज असते. आणि ते फिनिशिंग स्कूल म्हणजे ABC असं म्हणायला हरकत नाही. कारण तो प्रॉडक्ट तयार झाला, परंतु त्या प्रॉडक्टला फिनिश करण्यासाठी काही बेसिक गोष्टी द्याव्या लागतात, ज्याला आपण ट्रेनिंग कोर्स असं म्हणतो. आणि मग त्या त्या क्षेत्रातले जे कोर्सेस आहेत ते कोर्सेस विद्यार्थ्यांनी केल्यानंतर त्या इंडस्ट्रीमध्ये लाईव्ह ॲप्लिकेशन्स त्यांना हँडल करता येतात आणि म्हणून ते चांगल्या पद्धतीने त्यांचं प्लेसमेंट होतं. त्यामुळे या अनेक, म्हणजे महाराष्ट्रातल्या 10पेक्षा जास्त ब्रांचेसमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत ABCच्या. आणि त्याचप्रमाणे कॉर्पोरेट ट्रेनिंगच्या माध्यमातून सुद्धा हजारो लोक ट्रेनिंग घेत आहेत. म्हणून हा ट्रेनिंगचा जो यज्ञ आणि महायज्ञ आहे तो नक्कीच यापुढे खूप मोठा होईल. आणि अविनाश सरांना अजून खूप याच्यात मोठं काम करायचं आहे, त्याच्यासाठी मी त्यांना खूप शुभेच्छा देतो. चालेल सर, थँक्यू सो मच सर. अविनाश सरांच्या वतीने किंवा पूर्ण ABC द फ्युचर वतीने मी आपले आभार व्यक्त करतो. आणि पुढचा माझा क्वेश्चन असा आहे की जसं की उल्हास शिंदे सर आणि आपण नेहमी अवेलेबल असतात ABCसाठी, 2014 पासून अवेलेबल आहे. अविनाश सर तर आम्हाला नेहमी सांगतात, जर तुम्हाला ABC मधून डायरेक्ट CSMSला जायचं आहे तर काहीच काळजी करू नका, ते ऑलवेज सपोर्टिंग यू. ते पास्टमध्येही होते,
आताही आहेत आणि अपेक्षा राहीलच की फ्युचरमध्येही CSMC कॉलेज ABC ला असं सपोर्ट करत राहील. तर माझा पुढचा असा प्रश्न आहे की स्टुडंट्स बद्दल, स्टुडंटचे डाऊटचे समजा असे ॲज अ स्टुडंट म्हणून मी एक क्वेश्चन विचारतो की समजा एखादा 10वी पास आउट स्टुडंट असेल ज्याला डिप्लोमा घ्यायचे, किंवा एखादा 12वी पास आउट स्टुडंट असेल ज्याला इंजिनिअरिंग घ्यायचे, तर तो काय करतो जेव्हा जसे की वेगवेगळ्या डिप्लोमा असेल तर DTEच्या वेबसाईटवरती आणि इंजिनिअरिंग असेल तर DSCच्या वेबसाईटवरती जातो आणि सर्वात पहिले काय बघतो, कुठलं कॉलेज आहे, नाव बघतो, कुठं आहे, सर्वात पहिलेचं लक्ष जातं प्लेसमेंटकडं की कुठलं कॉलेज जास्त प्लेसमेंट देतं बाबा. त्यानुसार मग ते सिलेक्शन क्रायटेरिया ठेवतं की जिथं जास्त प्लेसमेंट आहे तिथंच मग मी जाईन. मग ते भारतात असो, महाराष्ट्रात असो, कुठे असो, अख्ख्या इंडियाची मुलं असंच बघतात की प्लेसमेंट जिथं जास्त तिथंच आपण गेलं पाहिजे. तर माझा असा वैयक्तिक प्रश्न आहे सर, खरंच प्लेसमेंट एवढं इम्पॉर्टंट आहे का कुठल्याही कॉलेजची निवड करताना? का अजून एक क्वेश्चन की कुठले फॅक्टर किंवा काय गोष्टी एखाद्या 10वी पास किंवा 12वी पास विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले पाहिजे त्याच्याकडे? कॅम्पस बघून, केवढा मोठा कॅम्पस आहे का, प्लेसमेंट बघून का, टीचिंग बघून, की काय क्वालिटीज कॉलेजकडे असल्या पाहिजे की आपण तो कॉलेज चॉईस करावं? खरं तर हा पण खूप सुंदर प्रश्न आहे विद्यार्थ्यांसाठी. विशेषतः प्लेसमेंट तर महत्त्वाचं आहेच आहे. त्याच्याशिवाय म्हणजे आपण जसं आता बोललो की आउटकम बेस्ड एज्युकेशन असल्यामुळे त्यांचं आउटकम डिग्री झालेल्या किंवा डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जे आउटकम असतं ते आउटकम त्यांना मिळालं पाहिजे. परंतु प्लेसमेंट हे एकच आउटकम नाही आहे, त्याच्यासोबत अनेक आउटकम आहेत, परंतु मेजॉरिटी पार्ट हा प्लेसमेंटमध्ये कव्हर होतो. दुसरी गोष्ट मी तुम्हाला आता सांगेल की फॉर एक्झाम्पल डिप्लोमाचं आपण घेऊया की डिप्लोमा कॉलेज सिलेक्ट करताना 10वीच्या विद्यार्थ्यांनी काय बघितलं पाहिजे. तर विशेषतः मॅक्झिमम विद्यार्थी डिप्लोमाचे हे डिग्रीला जातात, परंतु काही विद्यार्थी त्यांचे प्लेसमेंटसाठी सुद्धा इंडस्ट्रीमध्ये जातात आणि इंडस्ट्रीमध्ये आज डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना प्रचंड मागणी, म्हणजे विद्यार्थी मिळत नाहीत इथपर्यंतची परिस्थिती. परंतु हे बघत असताना त्या कॉलेजमधल्या बाकीच्या काही गोष्टी बघितल्या पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपल्याला डिप्लोमाचं मी सांगेल की महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन म्हणजे MSBT मुंबई हे प्रत्येक कॉलेजचं एक मॉनिटरिंग करत असते आणि त्या मॉनिटरिंगचे ग्रेड असतात वेगवेगळे. त्यामध्ये पुअर, सॅटिस्फॅक्टरी, गुड, व्हेरी गुड आणि एक्सलंट असे 5 ग्रेड असतात आणि प्रत्येक ब्रांचला, प्रत्येक प्रोग्रामला ते 5 ग्रेडपैकी एक ग्रेड देतात. फॉर एक्झाम्पल आता महाराष्ट्रामध्ये 400+ पॉलिटेक्निक कॉलेजेस आहेत, तर या कॉलेजेसला वेगवेगळे ग्रेड असतात. परंतु CSMSS पॉलिटेक्निक हे असं आहे की जे अगदी मोजक्या पॉलिटेक्निकमध्ये येतं, ज्याच्या सर्व ब्रांचेसला एक्सलंट ग्रेड आहेत. म्हणजे हे जर विद्यार्थ्यांनी पाहिलं मग हा एक्सलंट ग्रेड येतो कसा, तर त्याच्यामध्ये त्या कॉलेजच्या लॅबोरेटरी पाहिल्या जातात, त्या कॉलेजच्या मशिनरी असतील, इक्विपमेंट्स असतील, किट्स असतील, त्या कॉलेजचे फॅकल्टी असतील, त्या कॉलेजमध्ये झालेली ॲडमिशनची स्ट्रेंथ असेल, त्या कॉलेजमध्ये त्या विद्यार्थ्यांचे लागलेले रिझल्ट्स असतील, किंवा त्या कॉलेजने एक्स्ट्रा करिक्युलर, को करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट किती केलं, त्यांना प्राइजेस किती मिळाले, स्पोर्ट्समध्ये किती मिळाले, ह्या अशा सगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज पाहून हे ग्रेड मिळत असतात. त्यामुळे मी 12वी झालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा हेच सजेस्ट करेल की प्लेसमेंट हा तर मेजर पार्ट आहेच आहे, तो तर बघितलाच पाहिजे, परंतु त्याच्यासोबत इतर जे पार्ट आहेत की त्या कॉलेजमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट किती होतं, त्या कॉलेजमध्ये इनोव्हेशन म्हणजे किती केले जातात, त्याच्यानंतर इन्क्युबेशन किती आहेत, किंवा सेंटर ऑफ एक्सलन्स मी आता सांगितल्याप्रमाणे किती आहेत, त्या कॉलेजचे फॅकल्टी कसे आहेत, ते किती एज्युकेटेड आहेत, एक्सपिरियन्स किती आहेत, त्या कॉलेजचा प्रिमायसेस कसे आहेत, तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, लॅबोरेटरी कशा आहेत, इवन मॅनेजमेंट कशा पद्धतीने त्या कॉलेजकडे पाहतं, तिथले टीचरचा रिटेन्शन रेशो म्हणजे तिथले टीचर किती दिवसापासून त्या कॉलेजमध्ये आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे. आणि मी तुम्हाला अगदी सांगायला मला आनंद होतो की आम्ही CSMSS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये एक वेगळ्या प्रकारचं ॲनालिसिस ठेवलं आहे, ज्याला आम्ही डॉक्टर्स ॲनालिसिस असं म्हणतो. कारण तुम्हाला माहिती आहे की एव्हरीवन इज युनिक इन दिस वर्ल्ड. प्रत्येकजण हा वेगळा आहे, कुणासारखा कुणीच नाही आहे. मग एज्युकेशनमध्ये सुद्धा सगळे एकाच लेवलला असतील असं कसं होईल? प्रत्येकजण वेगळा आहे. आणि म्हणून आम्ही वेगवेगळ्या बकेट्स तयार केल्या, ज्याच्यामध्ये आम्ही डॉक्टर्स ॲनालिसिसमध्ये प्रत्येकाचे आमचे फॅकल्टी मेंटॉर म्हणून काम करतात. 20 ते 25 मुलांचं ते मेंटॉरिंग करतात आणि मेंटॉरिंग केल्यानंतर त्या प्रत्येक विद्यार्थ्याला 1-to-1 डिस्कशन करून ते ठरवतात की हा विद्यार्थी कुठल्या याच्या स्ट्रेंथ्स आहेत, कुठल्या विकनेसेस आहेत आणि याला कशामध्ये इंटरेस्ट आहे.
आणि मग त्या इंटरेस्ट प्रमाणे आम्ही त्या वेगवेगळ्या बकेटमध्ये त्याचं नाव टाकतो. फॉर एक्झाम्पल, एखादा विद्यार्थी असा असतो की ज्याला करिक्युलम म्हणजे टीचिंग लर्निंगमध्ये खूप इंटरेस्ट असतो. एखादा विद्यार्थी असा असतो की ज्याला टीचिंग लर्निंगमध्ये कमी पण स्पोर्ट्समध्ये जास्त इंटरेस्ट असतो. एखादा विद्यार्थी असा असतो की ज्याला प्रेझेंटेशनमध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे. एखादा विद्यार्थी असा आहे की ज्याला सोशल वर्कमध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे, हे की नाही. किंवा एखादा विद्यार्थी असा असतो की ज्याला रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये म्हणजे लॅबोरेटरीजमध्ये तो तासन तास काम करत असतो. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी असतात आणि त्याच्याप्रमाणे आम्ही त्या विद्यार्थ्यांचं सॅग्रिगेशन करतो आणि मग त्यांना स्पेशलाइज ट्रेनिंग देण्याचं काम करतो. जसं आता ABCने सुद्धा आपलं गेटचं तयारी करण्यासाठी एक कोर्स केलेला आहे, तसं आम्ही CSMSS मध्ये सुद्धा कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन फोरम आहे की ज्या विद्यार्थ्यांना कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन मध्ये जायचंय किंवा सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जायचं असेल त्यांच्यासाठी तो पार्ट आहे. इव्हन फॉरेन लँग्वेज सुद्धा देते की ज्या विद्यार्थ्यांना फॉरेन लँग्वेज शिकायची असेल त्यांनी त्या क्षेत्रात जावं. किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना पाठवतो आणि ज्याच्यामुळे ते विद्यार्थी, डिग्री तर बेसिक असेल, बीटेक डिग्री सगळ्यांना मिळेल, परंतु व्हॉट इज एक्स्ट्रा इन यू, तुमच्यामध्ये स्पेशल काय आहे, तुमच्यामध्ये एक्स्ट्रा काय, किंवा तुम्ही इतरांपेक्षा डिफरंट कसे आहात, वेगळे कसे आहात, हे जर बघायचं असेल तर त्या स्पेशलाइज्ड ट्रेनिंगमधूनच तुम्हाला मिळतं. आणि म्हणून विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या गोष्टी बघून ॲडमिशन त्यांनी घेतलं पाहिजे की आपल्याला जर स्पोर्ट्स मिळत असेल, कल्चरल मिळत असेल, त्याच्यानंतर रिसर्च मिळत असेल, अकॅडमिक्स मिळत असेल, किंवा ह्या बाकीच्या ज्या वेलनेसच्या गोष्टी आहेत त्या मिळत असतील, सेंटर ऑफ एक्सलन्स मिळत असेल. आता मॅनेजमेंटने आमच्या 3.5 एकरचं मोठं ग्राउंड तयार केलेलं आहे जे सेपरेटली विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी ते, कारण त्यांचं म्हणणं आहे की फक्त त्यांचा जो अभ्यासातच पुढे असून चालत नाही, तर त्यांचं फिजिकल मेंटल जे वेलनेस बनायला पाहिजे. म्हणजे फिटनेस हा एकच नसतो फिजिकल, तर फिजिकल आहे, मेंटल आहे, स्पिरिच्युअल आहे, त्याच्यानंतर तो फॅमिली याचा आहे, सोशल आहे, इकॉनॉमिकल आहे, हे सगळे वेलनेसेस त्याला मिळाले पाहिजे, फिटनेस मिळाले पाहिजे आणि तो विद्यार्थी खऱ्या अर्थाने ऑलराऊंडर झाला पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी, पालकांनी या सगळ्या गोष्टी त्या कॉलेजेसमध्ये आहेत का हे बघावं आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी कॉलेजचं सिलेक्शन करावं. सर्व विद्यार्थ्यांना मी आवर्जून सांगेन की सरांनी खूप छान एक्सप्लेनेशन केले. जो कोणी 10वी पास मुलगा असेल त्यांनी सुद्धा हे पॉडकास्ट ऐकलं, त्याला सुद्धा त्याचं उत्तर भेटलं असेल. आणि जो कोणी 12वी पास आहे आणि त्याला इंजिनिअरिंगमध्ये जायचं त्याची इच्छा आहे त्यांनी सुद्धा सरांचं हे एक्सप्लेनेशन ऐकून त्यालाही त्याच्या प्रश्नांची उत्तरे, त्याच्या शंकांचं निरसन झालेलंच असावं असं मी मानतो. सर, माझा पुढचा असा प्रश्न आहे की आता तुम्ही बोलल्याप्रमाणे आपण की प्रिन्सिपल हा एक लीडर असतो आणि लिडरशिपमध्ये चॅलेंजेस तर येतातच. आणि प्रिन्सिपल तर एक असं हिंदीमध्ये बोलतात की वो राजा होता है, असं म्हणतात की वो राजा होता है और राजा को ही प्रजा हमेशा म्हणजे नावं ठेवतात राजाला, कारण त्यांना खूप ॲज अ प्रिन्सिपलच्या चेअरवर बसल्यावर तुम्हाला खूपदा कठोर निर्णय घ्यावेच लागतात. तर तेच मला तुम्हाला विचारायचं आहे सर की तुमच्या या 18 वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवामध्ये तुम्हाला लिडरशिपमध्ये काय काय चॅलेंजेस आलेत आणि जर ते आले असेल तुम्ही त्याला कशा पद्धतीने टॅकल केलंय? ओके, म्हणजे याच्यात तर असं आहे की चॅलेंजेस आले असं म्हणण्यापेक्षा रोजचे चॅलेंजेस किती आहेत असं विचारलं तर अजून चांगलं, कारण चॅलेंजेस तर डेली असतात. आणि मी तर असं म्हणेल की फक्त लीडरच्या लाईफमध्येच चॅलेंजेस नसतात, तर ते प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतात. एव्हरीवन इज हॅव्हिंग चॅलेंजेस अँड दे आर फेसिंग चॅलेंजेस. प्रत्येकाला फक्त चॅलेंजेसचं स्वरूप वेगळं असतं, द टाईप ऑफ चॅलेंजेस हे वेगवेगळे असू शकतात. आणि म्हणून प्रिन्सिपल म्हणून सुद्धा आम्हाला रोजचे चॅलेंजेस असतात, डेली चॅलेंजेस असतात, ज्याच्यामध्ये अगदी स्टुडंट्सच्या अटेंडन्सपासून, त्यांच्या टीचिंग लर्निंग प्रोसेसेसपासून ते इंडस्ट्री कोलॅबरेशनपर्यंत आणि फॉरेन कोलॅबरेशनपर्यंत सगळ्या लेवलचे चॅलेंजेस असतात. परंतु मी आत्ता सांगितल्याप्रमाणे एक टीम बिल्डिंग तयार असेल, म्हणजे टीम बिल्डिंग आपण जर केली, विद्यार्थ्यांचा, पालकांचा, इव्हन टीचर्सचा जर माइंडसेट आपण चेंज केला, तर ह्या सगळ्या चॅलेंजेसला एकत्रितपणे आपल्याला फेस करता येऊ शकतं. त्यामुळे रोजचे चॅलेंजेस हे असतातच, ते प्रत्येकालाच असतात, परंतु वेगवेगळ्या प्रकारचे, प्रिन्सिपलला थोडेसे वेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस असतात आणि त्या चॅलेंजेसला प्रॅक्टिसने किंवा सवयीप्रमाणे किंवा मी आत्ता सांगितल्याप्रमाणे व्हिजन मिशन समोर ठेवून जर आपण काम केलं तर हे चॅलेंजेस आपण अतिशय चांगल्या पद्धतीने फेस करू शकतो.
आणि त्याप्रमाणे आपल्याला कॉलेजला पुढे घेऊन जाता येतं. हे पण उत्तर खूप छान होतं सगळ्या प्रिन्सिपलसाठी किंवा लेक्चररसाठी किंवा इव्हन आमच्यासारख्या ट्रेनरसाठी, की आधी सरांनी सांगितलं पण पॉझिटिव्ह अप्रोच जे तुम्ही बोलले लिडरशिपमध्ये, मग ॲज अ सांगितल्याप्रमाणे तुम्ही पण पॉझिटिव्ह अप्रोच ठेवताय. कुठल्याही निगेटिव्हला कडक डिसिजन घ्यावे लागले तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे पॉझिटिव्ह अप्रोच ठेवून त्याला हँडल करतायत सर. तर ही पण गोष्ट वाखाणण्यासारखी आहे आणि प्रशंसनीय आहे सर. तर पुढचं माझा क्वेश्चन असा आहे की CSMSS हे खूप ग्रोईंग आहेत. स्वतः सरांनी पण त्याला लहानपणीपासून पाहिले आणि मी पण ॲज अ स्टुडंट म्हणून पण किंवा ॲज अ मेकॅनिकल इंजिनियर म्हणून पण CSMSS ला ओळखतो. तर त्याची ग्रोथ अशी वाढतच चालली. तर माझा पुढचा प्रश्न सर असा आहे की CSMSS वाढीसाठी आपलं काय कॉन्ट्रीब्युशन आहे, आपलं काय विजन मिशन आहे, जसे की आपण बोलले होते. आणि पुढचा प्रश्न त्याला जोडून असा आहे की ग्रोथ होतानाचे 3 मेजर माइलस्टोन्स, हे CSMSS ची ग्रोथ होत असताना 3 मेजर माइलस्टोन जे तुम्हाला आठवतात ते तुम्हाला सांगता येईल तर ते आपल्या ऑडियन्सला शेअर करा. 3 माइलस्टोन जे की CSMSS ने अचीव्ह केले. खरंय. कारण काय की आम्ही असं मानतो की कुठलंही काम करत असताना त्याला डेस्टिनेशन कधीच आपण बघितलं नाही पाहिजे. कारण इट इज अ जर्नी आणि ती जर्नी एन्जॉय केली पाहिजे. आणि जर्नीमध्ये अनेक माइलस्टोन्स येत राहतात. आता आपल्याला माहिती असेल की या इंजिनिअरिंग किंवा पॉलिटेक्निकच्या या ग्रोथसाठी अगदी मॅनेजमेंटचा पूर्ण सपोर्ट आणि सर्व फॅकल्टीचा सपोर्ट असल्यामुळे कुठलाही प्रिन्सिपल त्याला चांगल्या पद्धतीने हँडल करू शकतो. त्यातलं महत्त्वाचं एक पॉलिटेक्निकच्या बाबतीत आपल्याला सांगायचं आहे की पॉलिटेक्निकला पहिला जो महत्त्वाचा माइलस्टोन होता तो मी आत्ता सांगितल्याप्रमाणे की महाराष्ट्रामध्ये अगदी मोजक्या कॉलेजेसला एक्सलंट ग्रेड मिळतो. तो पॉलिटेक्निकला कंटिन्युअसली मागच्या अनेक वर्षापासून एक्सलंट ग्रेड मिळतो. तर हा एक माइलस्टोन त्याच्यातला खूप महत्त्वाचा आहे. दुसरा सर्वात महत्त्वाचा माइलस्टोन म्हणजे आत्ताचं मी तुम्हाला सांगितलं की नॅशनल ॲक्रिडिटेशन. हे सगळीकडे आपण ऐकतो. तर पॉलिटेक्निकला विशेषतः खूप कमी प्रमाणात ॲक्रिडिटेशन झालेलं आहे आणि हे नॅशनल लेवलचं ॲक्रिडिटेशन हे CSMSS कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकला नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रिडिटेशन मिळालं. अगदी याच वर्षी ते मिळालेलं आहे. त्याच्यामुळे हा सगळ्यात मोठा माइलस्टोन पॉलिटेक्निकच्या बाबतीतला. आणि तिसरा माइलस्टोन म्हणजे आत्ताच इंजिनिअरिंग कॉलेजला मी जॉईन झाल्यानंतर प्रोसेस तशी पूर्वीपासूनच चालू होती, परंतु या महिन्यामध्येच नॅकचं ग्रेडिंग आम्हाला मिळालेलं आहे. त्याच्यामुळे तोही माइलस्टोन आहे. परंतु मी सांगितल्याप्रमाणे ही जर्नी आहे. कारण आता तर कुठं सुरुवात झाली असं आपल्याला म्हणू शकतो. कारण पुढे आता ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट होणे, त्याच्यानंतर त्या इन्स्टिट्यूटला पुढे NBA करणे म्हणजे नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रिडिटेशन मिळवणे, त्याच्यानंतर नॅशनल आणि इंटरनॅशनल रँकिंग मिळवणे, त्याच्यानंतर जे इंटरनॅशनल कोलॅबरेशन्स असतात तसे आता नॅशनल लेवलला आमचे कोलॅबरेशन आहेत. वेगवेगळ्या इंडस्ट्रीसोबत इंटरॅक्शन आहे. प्लेसमेंटसाठी अनेक इंडस्ट्री आमच्या ऑनबोर्ड आहेत. अनेक इंडस्ट्रीच्या ऑर्गनायझेशनसुद्धा आमच्या ऑनबोर्ड आहेत. आम्हीसुद्धा इंडस्ट्रीच्या ऑर्गनायझेशनवरती आहोत. परंतु इंटरनॅशनल कोलॅबरेशनसुद्धा आम्हाला पुढे करायचे आहेत. आणि जेणेकरून CSMSS छत्रपती शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारत देशामध्ये टॉप 10 मध्ये असली पाहिजे, या पद्धतीने आम्हाला काम करायचं आहे. चालेल सर. तर संपूर्ण ABCच्या वतीने आणि अविनाश सरांच्या वतीने पण मी CSMSS कॉलेजला शुभेच्छा देतोय की असंच त्यांनी पुढे ग्रोथ जावं. सर आता माझा पुढचा प्रश्न असा आहे, आपण सांगितल्याप्रमाणे प्रिन्सिपल हा एक लीडर असतो. बरोबर. तसंच उद्योजक, इंग्लिशमध्ये त्याला एंटरप्रेन्योरशिप म्हणतात, ते सुद्धा एक लिडरशिपचं काम आहे. तर अविनाश भास्कर चाटे सर नेहमी सांगतात की लीडर वरतीच सगळं डिपेंड असतं. अगर लीडर अच्छा होगा तो डेफिनेटली आउटकम, जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे आउटकम भी अच्छा होगा और कंपनी की ग्रोथ होते ही रहेगी. तर तसं सर ॲज अ स्टुडंट म्हणून किंवा ॲज अ फॅकल्टी म्हणून माझा एक क्वेश्चन आहे की सध्याचे स्टुडंट फोकस आहेत फक्त जॉबसाठी आणि उद्योजक बनण्याचा त्यांच्याकडे विचार येत नाही. त्याचं कारण असं मी शोधल्याप्रमाणे, असं मला व्यक्तिगत कारण असं वाटतं, तुम्हालाही विचारलं मी तो कारण, मला व्यक्तिगत असं कारण वाटतं आणि सरांनाही तेच वाटतंय की उद्योजक मुलं का बनत नाहीये की एक स्टडी आहे ईज ऑफ डुईंग बिझनेस नावाची. त्या स्टडीमध्ये भारताचा रँक हा 63वा आहे. तर तो आपण पुढे घेऊन जाऊ शकतो. बरोबर. की कधीपर्यंत आपण जॉब कारण आपली पॉप्युलेशन एवढी मोठी आहे की आपण जॉब देणारे पण झाले पाहिजे ना, का फक्त जॉब घ्यायचा. पण त्याच्यासाठी फक्त मी कॉलेजेसला किंवा सिस्टीमला, एज्युकेशन सिस्टीमला जबाबदार मानणार नाही. समाजाचा पण त्याच्यामध्ये खूप मोठा रोल आहे सर. जसं की
एखादा एक्झाम्पल डिप्लोमा किंवा बीटेकचा मुलगा आहे, जर तो सेकंड इयर थर्ड इयर किंवा फायनल इयरला त्याला एखादा विषय बॅक राहिला किंवा त्याला 3 विषय बॅक राहिले, इटी लागली त्याला, किंवा अजून वर्स्ट कंडिशन वायडीच झाला तो डायरेक्ट, तर समाज त्याच्याकडे असं वेगळ्या नजरेने बघतं की त्यांनी म्हणजे फेलच झाला तो. उद्योजक तर जाऊ द्या, तो इंजिनियर नाही, तो माणूसच राहिला नाही, असं समाजाचा दृष्टिकोन असतो. त्याच्यामध्ये कॉलेजचं काही हात नाही, कॉलेजने त्याचं काम केले, कॉलेज त्याला सपोर्ट करतो, उलट म्हणतो वायडी मधून बाहेर, कुठले कॉलेज असेल मग ते. पण समाजाला वाटतं किंवा इव्हन पॅरेंट्सला वाटतं की माझा मुलगा आता वाया गेला किंवा वायडी म्हणजे काहीच करू शकत नाही, गेले ते मुलं. तर मग त्याच्यामधून ज्या मिसकन्सेप्शन मुलांमध्ये आलाय सध्याचा, जो मी पण पाहिलाय, सरांनी पण पाहिलाय आणि तुम्ही पण पाहिला असेल, की त्यांना वाटतं की आता फेल्युअर हे चालणारच नाही. आपण फिल्ममध्ये पिक्चर्स मध्ये तेच बघतो आणि त्यांना वाटतं रिअल लाईफ मध्ये फेल्युअर कोणीच ऍक्सेप्ट करायला तयारच नाही. आणि तो आपल्यालाही माहित असेल, उद्योजकता किंवा उद्योजक एंटरप्रेन्योर म्हणजेच एक शब्द त्याला सिनोनिम आहे फेल्युअर. बनल्या तर सरांनाही फेल्युअर आले असतील, आपणासही जेव्हा प्रिन्सिपल म्हणून जॉईन झाले फेल्युअर आले असेल, त्यांना आपण कोपअप केले म्हणून आज आपण या पोझिशनला. अविनाश सर पण उद्योजक बनले तर ते त्यांनाही फेल्युअर आले असेल, तर समाज ते ऍक्सेप्ट करत नाही. तर माझा प्रश्न असा आहे, आणि अजून एक स्टडी मी सांगतो, एक ते इज ऑफ डुइंग बिझनेस सांगितले, अजून एक स्टडी सांगू इच्छितो की एक वेस्टर्न कल्चर असतो, एक वेस्टर्न कल्चरमध्ये एक सिलिकॉन व्हॅली नावाची एक स्टडी कन्सेप्ट आहे. तिथं सर काय असतं, तिथं जिथं मुलं जेवढे जास्त फेल किंवा त्याच्यावरती पैसा लावला जातो, किंवा बिझनेसमध्ये एका जण 3 किंवा 4 बिझनेसमध्ये फेल झाला असेल त्याच्यावरती जास्त पैसा लावला जातो, 8 बिझनेसमध्ये फेल असेल अजून पैसा लावला जातो. आणि आपल्या समाजात तर एकदम टोटल व्हाईस वर्सा, एकदम इंडियनमध्ये तर उलटच आहे. आता एका दिवसात आपण ते बदलू नाही शकत ना, पण आपण योगदान जरी देऊ शकत. आता इंडियामध्ये कसं उलट, आता सांगितल्याप्रमाणे वायडी पडला बाबा गेला, म्हणून मुलांच्या मनात अशी एक दुर्भावना झालीये की मला तर फेलच व्हायचं नाही, फेल झालो का मग मी गेलो, मी आयुष्यात काहीच करू शकत नाही. आपण मोठे मोठे महापुरुष पाहिले सर, एपीजे अब्दुल कलाम असेल किंवा खूप एक्झाम्पल आहे, बाबासाहेब आंबेडकर जी असतील, हे पण कधी ना कधी तर फेल झाले असेल, किंवा एडिसन सर स्वतः कितीदा बल्ब त्यांनी फेल झाले, तेव्हा कुठं ते शोध लागलं. तर माझं म्हणणं असंच आहे सर, तुम्हाला एक क्वेश्चन असाच आहे की स्टुडंट्सनी एंटरप्रेन्योरशिपकडं कसं बघितलं पाहिजे, त्याला एंटरप्रेन्योर बनलं पाहिजे का फक्त जॉबसाठीच गेले पाहिजे? तर या प्रश्नाचा आपण काय दृष्टी टाकायची? खरंच म्हणजे हा अतिशय चांगला प्रश्न आहे. आपण फेल्युअर कुठं बघतो याच्यावर ते सगळं निर्भर आहे. आपण एका स्टेपला फेल्युअर म्हणत असोल का आयुष्याला फेल्युअर म्हणत असो, ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एखाद्या बिझनेसमध्ये अप्स अँड डाऊन्स येतच राहतात. आयुष्यात प्रत्येकाचे अप्स अँड डाऊन्स असतात. असं म्हटलं जातं की मेडिकल टर्मिनॉलॉजीप्रमाणे जर तुमच्या हृदयाच्या त्या ग्राफमध्ये अप्स अँड डाऊन्स असतील तरच तुम्ही जिवंत आहात, आणि अप्स अँड डाऊन्स नसतील, ते जर फ्लॅट असेल तर संपलं आयुष्य, यू आर डेड, यू आर नो मोर. म्हणजे आयुष्यामध्ये सुद्धा हेच आपल्याला लागू पडतं की जिथं दिवस आहे तिथं रात्र आहे, तसं जिथं सक्सेस आहे तिथं फेल्युअर आहे. त्यामुळे आपण स्टेपमध्ये किंवा बिझनेसमध्ये फेल्युअर आलं म्हणजे आयुष्यात फेल्युअर आलं असा त्याचा अर्थ होत नाही, कारण आयुष्यामध्ये आपण खूप काही गोष्टी करू शकतो. त्यामुळे बिझनेसमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये या फेल्युअरमधून विद्यार्थी किंवा जो काही एंटरप्रेनर असेल, बिझनेसमॅन असेल, तो शिकत असतो. आणि हे फेल्युअर जसं तुम्हाला टीचर शिकवतात, जसं तुम्हाला गुरु शिकवतात, तशाच पद्धतीने आपल्याला समाज पण शिकवत असतो आणि त्याच पद्धतीने आपल्याला येणारे फेल्युअर सुद्धा शिकवत असतात. म्हणून बिझनेसकडे बघत असताना त्या बिझनेस करतानाचे जे फेल्युअर येतात, किंवा तुम्ही सांगितलं की एज्युकेशन घेत असताना सब्जेक्टमध्ये जे फेल्युअर्स येतात, तर याला आपल्याला एक पायरी म्हणून बघितलं पाहिजे की येणाऱ्या फेल्युअरला आपण नजरअंदाज करूनही चालणार नाही, पण त्या फेल्युअरमधून आपण शिकलं पाहिजे. त्या फेल्युअरमधून आपण काहीतरी लर्निंग घेतल्या पाहिजे, काहीतरी धडा शिकला पाहिजे, आणि तशा प्रकारचे फेल्युअर्स फ्युचरमध्ये येणार नाहीत याच्यासाठी प्रिकॉशन सुद्धा घेतले पाहिजे. नाहीतर मला फेल्युअर आलं आणि मग ठीक आहे आता काही हरकत नाही असं म्हणून पण चालणार नाही. तर ते फेल्युअर येऊ नये याच्यासाठी प्रिकॉशन घेणे. असं म्हटलं जातं की प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. म्हणजे फेल्युअर येणार नाही याच्यासाठी तर प्रिकॉशन घ्याच, पण आलेल्या फेल्युअरमधून तशा प्रकारचे फेल्युअर पुढे येणार नाही याच्यासाठी सुद्धा प्रिकॉशन घ्या. आणि तो धडा घेतला तर मला नक्की माहिती आहे की या फेल्युअरला कोणीही घाबरणार नाही. दुसरी गोष्ट, विषय राहिला सब्जेक्टचा, तर सब्जेक्टमध्ये डिग्री कंप्लीट करण्यासाठीच्या ज्या बेसिक क्रायटेरिया असतात, फॉर एक्झाम्पल 100 मार्कांचा पेपर असेल तर तुम्ही 90% घ्या, म्हणजे 90 मार्क्स घ्या.
जर तुम्हाला आणखी अवघड गेला तर 80 घ्या. अजूनही अवघड जात असेल, तुम्हाला काही अडचण आली असेल अभ्यास करताना, तर 70 घ्या. अजूनही काही तुम्ही समजा आजारी पडला असेल, ऍक्सिडेंट झाला असेल, तर 60 घ्या. 100 पैकी 60 मार्क घ्या. अजूनही खूप काही प्रतिकूल परिस्थिती असेल तर 50 मार्क घ्या. पण काहीही म्हणजे प्रचंड तुमच्या अगदी मागे खूप प्रॉब्लेम्स झालेत तर 100 पैकी 40 मार्क तरी घ्या. हा त्याचा बेसिक क्रायटेरिया. आपला बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना तो चुकीचा झालेला आहे. आपण बघतानाच बघतो 40 मार्क आणि मग ते 40 पैकी मला एवढे कमी पडले असं म्हणतो आपण. तर तसं न पाहता आपण बघताना 100 बघा. मग फेल्युअर आलं म्हणजे काय, 10% कमी झाले. मोठं फेल्युअर आलं 20% कमी झाले. अजून फेल्युअर आलं 40% कमी झाले. पण 100 पैकी मिनिमम 40 मार्क आपली घेतले पाहिजे, आपण घेऊ शकलो पाहिजे, कारण तरच आपली डिग्री कंप्लीट होऊ शकते. त्यामुळे त्याला फेल्युअर असं म्हणता येणार नाही, तर त्याला एक आपण स्टेप असं म्हणू शकू. आणि त्याच्यावर पुन्हा एकदा आम्ही अनेक विद्यार्थी असे बघतो की जे एक वेळेस त्याचा सब्जेक्ट राहतो, बॅक राहतो तुम्ही म्हणता तसं, परंतु तो त्याच्यामधून एवढा धडा घेतो आणि त्याच्यावरती एवढा अभ्यास करतो की त्या सब्जेक्टला क्लासमध्ये टॉप तो येतो. तर असे विद्यार्थी आहेत, त्याच्यामुळे ते त्याच्यातून शिकतात. आणि म्हणून तसंच शिक्षण घेऊन त्याच्यामधून धडा घेऊन जर आपण पुढे जाणार असू तर त्याला कुठलंही वाईट मानण्याची गरज नाही. दुसरी गोष्ट, आपल्याला फेल्युअरमध्ये सब्जेक्टचं वेगळी गोष्ट आहे, परंतु आयुष्यामध्ये आपल्याला जर पुढे जायचं असेल तर अशा अप्स अँड डाऊन्स येतच राहतील. त्याला पॉझिटिव्हली जर आपण फेस केलं आणि त्याला कुठल्याही निगेटिव्ह पद्धतीने जर नाही घेतलं तर आयुष्यामध्ये आपण खूप सक्सेसफुल होऊ शकतो, याची मला 100% खात्री आहे. आता सरांनी हे खूप छान एक्सप्लेनेशन दिले. म्हणजे जो कोणी डिमोटिवेट झाला असेल, एक तिकीट राहिली 2 तिकीट, त्यालाही त्याचं उत्तर भेटलं असेल. जो कोणी वाईट झाला असेल त्याला वेकअप कॉल समजा की नाही, आपण व्यवस्थितपणे प्रोग्रेस करून पुढे टॉप करू शकतो. कारण अशक्य ते असं काहीच नाही, इम्पॉसिबल काहीच नाही जगात. फक्त तुमचे प्रयत्न पाहिजे त्या पद्धतीने. आणि म्हणतात ना ते, फॉर एव्हरी ऍक्शन देयर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. जर तुम्ही चांगलं रिॲक्शन द्या, चांगलं रिॲक्शन पाहिजे असेल तर एफर्ट चांगले मारा ना. अशक्य ते शक्य स्वामी करतील, पण तुम्ही तर तुमच्या हिशोबाने प्रयत्न करा. तर हे आहे. पुढचा माझा क्वेश्चन सर असा आहे की आता पॅरेंट्स बद्दल बोलू, कारण हे झालं स्टुडंट्स बद्दल, टीचर्स बद्दल. आता हेच फेल्युअर समजा एक एक्झाम्पल देऊन सांगू शकतो सर. 3 इडियट्स मूवी आपण सगळी पाहिला असेल, त्याच्यामध्ये तो तर इंजिनिअरिंगसाठी एकदम बेस्ट मूवी असं मानलं जातं, तो आहेच खरं तसा. तर त्याच्यामध्ये आर माधवननी जो रोल केला होता की त्यांना जॉब लागली होती त्या रोलमध्ये. फोटो त्यांनी इंजिनिअरिंग मध्ये होते फायनल इयरला, पण कॅम्पस त्यांचं काय तेच तुम्ही सांगितल्याप्रमाणे थोडी 40% मध्ये 50% मध्ये पास झाले असावेत ते. तर त्यांना लागला प्लेसमेंट, त्यांची हॉबी होती फोटोग्राफी, मग त्यांना लागला जॉब. तर त्यांनी हिंदीमध्ये ते म्हणतात की लेटर हाथ में था, गाडी सामने खडी थी, लेकिन अब्बा नाही मान रहे. तर माझा पुढचा प्रश्न त्यांच्यासाठी, ते सगळ्या पॅरेंट्स कडून आहे किंवा पॅरेंट्स साठी आहे की स्टुडंट्सच्या पॅरेंट्ससाठी तुम्ही काय सांगाल की त्यांनी स्किल्सकडे बघितलं पाहिजे का मार्क्सकडे बघितलं पाहिजे का आपल्या मुलाच्या कशाकडे बघून त्यांनी डिसिजन घेतलं पाहिजे की त्याला वाईट दृष्टीने कधी बघितलं पाहिजे, काय आहे की स्किलकडे बघू का मार्क्सकडे बघू का त्याच्या पॅशनकडे बघू. राईट. याच्यामध्ये मी थोडं 2 टप्प्यात उत्तर देतो. पहिला टप्पा असा आहे की जेव्हा मुलं लहान असतात तेव्हा त्यांचे डिसिजन हे पॅरेंट्स घेत असतात. म्हणजे अगदी स्कूल लेवलला आपण बघायला गेलो तर आपण असं म्हणू शकतो की त्या विद्यार्थ्यांना तेवढी मॅच्युरिटी नसते आणि म्हणून पालक त्यांचे निर्णय घेतात आणि ते काही अंशी खरं पण आहे. परंतु जसं जसं मुलं वाढत जातात, मोठे होत जातात, तसं तो जो प्रमाण आहे, ते जे पर्सेंटेज आहे, ते पालकांच्या निर्णयाचं प्रमाण कमी होत गेलं पाहिजे. पालकांनी पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की अगदी ते लहान असताना मी त्याचे निर्णय 100% घेत होतो आणि तो मुलगा किंवा मुलगी 0%. मग तो थोडा मोठा झाला, मग तो 10% घ्यायला लागला, मी 90%. अजून मोठा झाला, मग तिकडं 20-80, मग 30-70, मग 40-60, मग 50-50. हे प्रमाण विद्यार्थ्याचं प्रमाण वाढत चाललं आणि पालकांचं प्रमाण कमी होत चाललं. तर या इंजिनिअरिंग किंवा पॉलिटेक्निकच्या लेवलला विद्यार्थी हा 18+ झालेला असतो, म्हणजे 18 वर्ष त्यांना पूर्ण झालेले असतात. आणि 18 वर्षाच्या पुढे पालकांनी माझ्या मते फक्त आणि फक्त मार्गदर्शकाच्या भूमिकेत गेलं पाहिजे. कारण त्या विद्यार्थ्याला आता कळतंय की मी काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. आणि म्हणून 90% निर्णय हे विद्यार्थ्यांना घेऊ देण्याचं जे फ्रीडम आहे
ती फ्रीडम आपण दिलं पाहिजे. आणि 10% किंवा 5% आपण त्याला गाईड केलं पाहिजे. म्हणजे तू हेच कर किंवा तू हे करूच नको असं सांगण्यापेक्षा तू हे केलंस तर बरं होईल आणि हे नाही केलंस तर अजून बरं होईल, अशा पद्धतीचं आपलं वाक्यरचना असली पाहिजे, अशा प्रकारची भूमिका आपली असली पाहिजे. आणि म्हणून गाईडच्या किंवा मेंटॉरच्या किंवा मार्गदर्शकाच्या आपण जर भूमिकेमध्ये गेलो तर नक्कीच त्या विद्यार्थ्यांनी जो निर्णय घेतलेला असेल, त्या मुलीने जो निर्णय घेतलेला असेल तो त्याला रिस्पॉन्सिबिलिटीचा निर्णय असेल. कारण तेव्हा त्यांना जिम्मेदारीचा जो त्यांना आपण म्हणतो की जिम्मेदारी त्यांना आठवण करून दिली पाहिजे, जाणीव करून दिली पाहिजे की हा निर्णय घेतला, याच्यामध्ये तुम्ही चांगलं झालं तरी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, याच्यात नाही चांगलं झालं, काही फेल्युअर आलं तरी सुद्धा आम्ही पाठीशी आहोत, परंतु रिस्पॉन्सिबिलिटी विल बी युअर्स. ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे या निर्णयामध्ये. आणि मग तुम्हाला जे चांगलं वाटेल, तुम्हाला जे आवडेल आणि तुम्हाला जे पटेल तो निर्णय तुम्ही नक्की घेऊ शकता, कारण हे इथून पुढचं आयुष्य तुम्हाला जगायचंय. तर म्हणून मी पालकांना हेच आवाहन करेल की तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याला अगदी विरोधही न करता किंवा अगदी त्याचे निर्णय आपण घेऊन न टाकता त्याला मार्गदर्शन करावं. हे चांगलं, हे वाईट याची समज करून द्यावी. बाकीचे निर्णय त्यांना, विद्यार्थ्यांना आपापल्या मनाने घेऊ द्यावेत असं मला वाटतं. तर हे सरांचं जे उत्तर आहे खरंच पालकांसाठी एक मोठं श्रीकृष्णासारखं जे गीतेमध्ये उपदेशाचं सरांनी प्रयत्न केलाय. आणि तो जर पालकांनी ऐकलं आणि मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहिले, जसं की महाभारतामध्ये अर्जुन हे युद्ध लढत होते आणि श्रीकृष्ण फक्त मार्गदर्शन करत होते, सगळी ताकद सगळी कॅपेबिलिटी असून सुद्धा त्यांनी काहीच केलं नाही. त्या भूमिकेत जर पालकांनी राहिलं सरांच्या म्हणण्याप्रमाणे तर सगळेच जण अर्जुन बनतील, असं आहे ते. तर माझा पुढचा प्रश्न सर असा आहे की पुढचा क्वेश्चन आपला, टेक्नॉलॉजी सर पुढे पुढे घेत चालली आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण चाललंय. तुम्हाला माहितीच आहे आपल्याला सगळ्यांना की आता असं चाललंय की समजा क्लासमध्ये आता तर मध्ये कोविड पिरियड होता सर, कोविडमध्ये तर आपण बोललोय काही सेशन लेक्चर्स ऑनलाईन झालेत, नंतर परत ऑफलाईन मध्ये कंटिन्यू झाले. आपण ते ऑफलाईन ऑनलाईनच्या विरोधाभासामध्ये जाणार नाही. माझा पुढचा प्रश्न आता नवीन टेक्नॉलॉजी आहे त्याच्यावरती आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं असं झालंय की क्लासमध्ये टीचरची आवश्यकता भासणार नाही असं गुगल दाखवते की आपण बोलल्याप्रमाणे गुगल ड्रायव्हरलेस का, तसं टीचरलेस क्लासरूम असं काहीतरी कन्सेप्ट आहे. तर माझा क्वेश्चन असा आहे फ्रॉम द टीचर्स पॉईंट ऑफ व्ह्यू, समजा असं सर AI जर आला आणि त्यांनी जर सगळं शिकवलं तर मग टीचरचं योगदान कमी झालं का टीचरनी मग कसं केलं पाहिजे? नाही, चांगला प्रश्न आहे, परंतु याच्याकडे बघण्याचा एक अँगल आपला जो आहे तर तो एकतर्फी नसावा असं मला वाटतं. AI म्हणजे काय, एक टेक्नॉलॉजी आहे. आपल्याला आठवत असेल की 2000 मध्ये 1999 संपलं आणि 2000 सुरू झालं आणि तेव्हा कम्प्युटर आले, कम्प्युटर येणार म्हणून अशाच प्रकारचे विचारधारा सुरू झाली की आता माणसं संपतील, जॉब संपतील, कम्प्युटर सगळे जॉब करतील, अशा प्रकारचं सगळं ते होतं. आणि अशाच प्रकारचे सध्या विचारांचा विरोधाभास आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे एक टेक्नॉलॉजी आहे आणि आपल्याला माहिती आहे की टेक्नॉलॉजी इज चेंजिंग डे बाय डे. आजची टेक्नॉलॉजी उद्या जुनी होते, परवा नवीनच टेक्नॉलॉजी येते. आणि म्हणून AIला कुणी घाबरून जाण्याची गरज नाही. क्लासरूम हे टीचरलेस असतील, गाड्या ड्रायव्हरलेस असतील, ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी सुद्धा या टेक्नॉलॉजीचा वापर आपण कसा करायचा हे मानवाच्याच हाती आहे. त्या टेक्नॉलॉजीचा वापर किती करायचा, किती नाही करायचा, केला तर कसा करायचा हे सुद्धा आपल्या हातात आहे. आणि मी तर असं म्हणेल की त्याची निगेटिव्ह साईड बघण्यापेक्षा त्याची पॉझिटिव्ह साईड बघा ना. बरोबर. म्हणजे मी असं म्हणेल की जर तुम्हाला कोडिंग करायचं असेल किंवा तुम्हाला एखादी लेक्चर नोट्स तयार करायचे असतील आणि तुम्ही त्या अनेक रेफरन्सेसमधून बघून 4 तासामध्ये जर ते तयार करणार असाल आणि ते जर तुम्हाला AI तुम्हाला 5 मिनिटात तयार करून देत असेल तर तुमचे उरलेले 3 तास 55 मिनिट तुम्ही चांगल्या कामासाठी वापरा. कारण तुमचं काम हे 4 तासाचं काम 5 मिनिटात होतंय आणि मग तुम्ही स्वतःला वेळ द्या, इतर कामाला वेळ द्या. आज या टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये तुम्हाला स्वतःला वाचनाकडे वेळ द्यायला नाही आहे, तुम्हाला स्वतःकडं फिजिकल मेंटल फिटनेस बघायला वेळ नाही आहे, व्यायाम करायला वेळ नाही, कुटुंबाला द्यायला वेळ नाही आहे, तुम्हाला नातेवाईकांना रिलेटिव्हजला द्यायला वेळ नाही. इवन तुम्ही तुमच्या गुरुजनांना कधी फोन करता की नाही मला माहीत नाही, किंवा तुमच्या फ्रेंड्सला कधी बोलता की नाही, हे सगळ्यांच्या बाबतीत, अगदी मी असो कुणी असो सगळ्यांच्या बाबतीत हे होतंय.
आणि म्हणून टेक्नॉलॉजीचा वापर करून जर आपण आपले कामं वेळेच्या आत करू शकलो आणि इतर वेळ हा चांगल्या गोष्टीला आपण देऊ शकलो, तर नक्कीच मला असं वाटतं की हे पुढचा काळ हा याच्यापेक्षा सुद्धा सुंदर बनू शकतो. त्यामुळे या AIचे चांगले फायदे जे आहेत ते चांगले फायदे आपण करून घ्यावेत. आणि असं कधीच होणार नाही की जिथं माणसाची किंवा टीचरची गरज पडणार नाही. कारण AI हे काय सांगतो, तुम्ही जसं विचारता तसं सांगतो. तुम्ही बघा, प्रश्न चेंज करून बघा, तो उत्तर पण चेंज करतो. बरोबर आहे. तुम्ही वर्डिंग चेंज करून बघा, त्याचं परत वर्डिंग चेंज होतं. परंतु माणसाचं तसं नाही. तुम्ही आणि मी एकमेकांना समजून घेताना मी तुम्हाला बोलायची गरज नाही, तुम्ही मला सांगायची गरज नाही. फिलिंग ज्या आहेत ह्या मानवामध्ये आहेत. त्यामुळे टीचरचा रोल नेहमीसाठी टीचर म्हणून, मेंटॉर म्हणूनच राहील आणि तो विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आणि मोलाचा असणार आहे. परंतु त्याला त्या दोघांचा कनेक्ट तेवढा झाला पाहिजे. टीचर आणि विद्यार्थ्यांचा कनेक्ट जर चांगला असेल तर नक्कीच हा टीचरचा कधीच रोल संपणार नाही आणि ते मार्गदर्शकाच्या भूमिकेत नेहमीसाठी राहतील असं. तर हे टीचर्ससाठी पण सरांनी एकदम छान मार्गदर्शन केले, एकदम डिटेलमध्ये सांगितले की त्यांनी घाबरायची गरज नाही. अविनाश सर पण असंच आम्हाला नेहमी सांगतात की आप समय के साथ चलो, पीछे भी मत रहो और ज्यादा आगे भी मत बढ़ो. समय जैसा मांग कर रहा है वैसा आपने खुद को अडेप्टेबिलिटी इज व्हेरी इंपॉर्टंट. आपने अगर अडॅप्ट कर लिया, जसे की टीचर्सनी पण समजा AI शिकून घेतलं आणि ते थोडं मुलांना सांगितलं, आपण सांगितलं प्रमाणे, तर ते फ्युचरसाठी मोठंच एकदम योगदान होईल. मला सर लास्ट क्वेश्चन आहे आणि त्याच्यानंतर आपण एक छोटासा रॅपिड फायर घेऊ. लास्ट क्वेश्चन असा आहे सर की पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये, जसे की आपण बोलले विजन मिशन आपल्या संस्थे चालकांचे, त्याच्यानंतर फॉर्मर प्रिन्सिपल उल्हास शिंदे सरांचे, तसेच माझा सेम प्रश्न तुम्हाला राहील. पुढच्या 5 ते 10 वर्षांमध्ये सर आपले विजन काय आहेत? CSMSS कॉलेज, छत्रपती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आपण कुठं बघतात पुढच्या 5-10 वर्षामध्ये, आणि तुमचं काय योगदान होऊ शकतं की तुम्ही काय करू शकता 5 ते 10 वर्षामध्ये की CSS कुठल्या उंचीवर घेऊन गेलं पाहिजे? ओके, खूप चांगला प्रश्न आहे. खरं तर फ्युचर हे कोणालाच माहिती नसतं असं म्हटलं जातं. परंतु फ्युचरचे काही गोल्स असतात, काही विजन्स असतात, काही मिशन्स असतात आपले. जसं मी 1977 बीड जिल्ह्यामध्ये देवळा या ठिकाणी जन्म घेतला आणि मला माहिती नसेल किंवा माझ्या पालकांनाही माहीत नसेल की हा फ्युचरमध्ये कुठे जाईल म्हणून. त्यानंतर मी 10वी पर्यंत शिक्षण गावामध्ये घेतलं. त्यानंतर मी कुठं जाणार आहे हे मलाही माहिती नव्हतं. म्हणजे मी इंजिनिअरिंगला जाईल का आणखी आर्मीमध्ये जाईल का पोलीस डिपार्टमेंटमध्ये जाईल तेही माहिती नव्हतं. परंतु शाळेच्या लेवलला जसं आपलं प्रत्येक वर्षी गोल चेंज होत जातो. मुलांना एखादा पोलीस बघितला की पोलीस व्हावं वाटतं, डॉक्टर बघितला की डॉक्टर व्हावं वाटतं. तर तशा प्रकारचे गोल्स हे बदलत राहतात. परंतु विजन हे कॉमन असतं. आणि हे जसं गोल आमच्या म्हणजे CSMSS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे हे गोल आहेत, तर ते सिच्युएशनली बदलत राहतील. परंतु आमचं विजन जे आहे ते असं आहे की आम्हाला इंटरनॅशनली रिकग्नाइज्ड इंजिनिअरिंग कॉलेज व्हावं, ज्याच्यामध्ये मी आत्ता सांगितल्याप्रमाणे ऑटोनॉमी असेल किंवा स्वतःची डीम युनिव्हर्सिटी असेल किंवा इंटरनॅशनल कोलॅबरेशन्स असतील, इंटरनॅशनल स्टुडंट्स आणि फॅकल्टीचं चेंज असेल. तर अशा प्रकारच्या नॅशनल रँकिंग, इंटरनॅशनल रँकिंगवरती आपल्याला हे कॉलेज न्यायचे. आणि हे सगळं एका व्यक्तीचं काम नसतं. तर त्याच्यामध्ये मॅनेजमेंटचा सपोर्ट, फॅकल्टीचं काम आणि प्रिन्सिपॉल किंवा हेड्स ऑफ द डिपार्टमेंटचं विजन आणि पुढे घेऊन जाण्याची लिडरशिप, आणि त्याच पद्धतीने तिथं शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचं कष्ट हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि म्हणून हा कलेक्टिव्ह एक फोर्स आहे की जो त्या कॉलेजला किंवा त्या इन्स्टिट्यूटला त्या उंच ठिकाणी घेऊन जाऊ शकतो, शिखरावरती घेऊन जाऊ शकतं. आणि म्हणून जसं ABC वाटचाल करते तसं CSMSS सुद्धा भविष्यामध्ये खूप मोठी वाटचाल करेल. आणि अगदी मुळे साहेबांचं जे विजन आहे की क्वालिटीशी कुठंही कॉम्प्रोमाइज करायचं नाही, त्यामुळे त्या क्वालिटीला कुठेही तडजोड न करता आम्ही त्यांना नॅशनल इंटरनॅशनल लेवलला हे कॉलेजेस घेऊन जाण्याचा प्रयत्न करू, यात कुठलीही शंका नाही. ओके सर, पण सांगितल्याप्रमाणे क्वालिटी जे खूप मोठा मुद्दा आहे, त्याच धर्तीवर
अविनाश सरांनी पण हेच आम्हाला नेहमी सांगत असतात, गाईड करत असतात की एबीसी ला सुद्धा पण क्वालिटी मध्ये नो कॉम्प्रोमाइज. एबीसी इज नोन अँड फेमस ओनली फॉर 1-on-1 टीचिंग. पर्सनल टीचिंग असते सर. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे की क्वालिटीला कधीच इम्प्रोवाइज आपण करणार नाही आणि आपण निग्लेक्ट तर करणारच नाही. त्याचप्रमाणे त्याच धर्तीवर अविनाश सरांनी पण सांगितलंय आणि एबीसीचं ते ब्रीद वाक्य तो आपण समजू शकतो की नो कॉम्प्रोमाइज इन क्वालिटी. आणि एबीसी इज व्हेरी फेमस फॉर 1-on-1 टीचिंग. समजा एखादा मेकॅनिकलचा एक्झाम्पल घेतला, सॉलिडवर्क्सचा एखादा स्टुडंट आला तर त्याला 1 तास प्रॉपर टीचिंग आणि 1 तास प्रॅक्टिसिंग त्याला एकट्याला शिकवलं जाईल. दुसरा आला दुसऱ्याला शिकवलं जाईल. तिसरा आला तिसऱ्याला शिकवलं जाईल. म्हणजे दिवसातून जर 15 स्टुडंट आले तर 15 वेळेस ट्रेनरला शिकवावं लागेल. दिस इज द क्वालिटी ऑफ एबीसी. आणि मला सांगण्यात अतिशय आनंद होतो सर की असं खूप कुठंच नाही असं म्हणू शकतो मी. अख्ख्या महाराष्ट्रात सध्या कुठं नाही आणि काही महिन्यांनी काही वर्षांनी भारतात अशी ट्रेनिंग कुठंच प्रोव्हाइड करणार नाही. आणि त्याच्यासाठी साथ आपलं लागलंच. जसे की मागच्या वेळेस सरांनी सांगितल्याप्रमाणे सर सांगतात की आपण कधी पण CSMS कॉलेजमध्ये गेलं तर एक वेगळी फिलिंग येते आपुलकीची. तर ती पास्टमध्ये आहे, आत्ताही राहील आणि फ्युचरमध्येही राहील अशीच अपेक्षा ठेवतो. फक्त सर आता एक शेवट आपण रॅपिड फायर करू. 5 क्वेश्चन विचारू तुम्हाला रॅपिड फायर मध्ये. पहिला क्वेश्चन सर माझा असा आहे की जर आपण जर प्रिन्सिपल नसते तर या क्षणी काय झाले असते? या क्षणी मी खरं तर आर्मीत किंवा पोलीस डिपार्टमेंटला गेलो असतो. आर्मीमध्ये. ओके सर. आणि खरंच म्हणजे फार छान झाले असते, तिथेही फार ग्रोथ झाली असते सर तुमची, कमांडर वगैरे काहीतरी झाले असतात. नेक्स्ट क्वेश्चन माझा असा आहे की वन चेंज डू यू वॉन्ट टू चेंज द एज्युकेशन सिस्टीम मध्ये तुम्हाला काहीतरी एखादा वेगळा चेंज करावा लागला तर तुम्ही काय चेंज कराल? चेंज म्हणजे मी असं म्हणेल की आपण कुणालाच फेल्युअर असं म्हणू शकत नाही. म्हणजे कुणीच फेल नाही होणार. विद्यार्थ्यांना ग्रेडिंग सिस्टम दिली पाहिजे, म्हणजे इन्स्टेड ऑफ पर्सेंटेज. आणि मग ग्रेडमध्ये ज्याच्या त्याच्या अंडरस्टँडिंग प्रमाणे आपण वेगळे देऊ शकतो. परंतु फेल कुणीही नसावं, प्रत्येकाला प्रमोट केलं जावं, जेणेकरून तो काय की फक्त अंडरस्टँडिंग लेवल किंवा रिमेंबरन्स लेवल एवढीच आपण परीक्षा घेतो, पण त्याच्याकडे वेगळ्या क्वालिटी पण असू शकतात. त्यामुळे तो आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकतो, म्हणून त्याला आपण पुढे प्रमोट केलं पाहिजे. त्याची टेस्टिंग कोणी घेतच नाही, आपण झालं, त्याला ग्रेडिंग दिलं पाहिजे असं मला वाटतं. चालेल सर. पुढचा क्वेश्चन आहे माझा की परत तेच व्हॉट इज एन इम्पॉर्टंट क्वालिटी ऑफ लीडर. की समजा कुठलाही लेक्चरर फर्स्ट टाइम आला तर लीडरमध्ये काय असावं? ॲटिट्यूड. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवलं तर अशक्य हे जगात काहीच नाही. पुढचा माझा चौथा क्वेश्चन असा आहे की तो थोडासा तुम्हालाही आवडेल तो क्वेश्चन की द बेस्ट ॲडवाइस यू हॅव एव्हर रिसिव्ह टिल डेट. तुमच्या पूर्ण आयुष्याच्या करिअरमध्ये कोणी पण तुमचे गुरुजन प्रियजन यांच्याकडून तुम्हाला एक अशी बेस्ट ॲडवाइस आहे जी की तुम्ही अजूनही फॉलो करतात की तुम्हाला आवडली असेल, त्याच्याबद्दल थोडा प्रकाश टाका. आमचे जे संस्थापक आहेत आदरणीय पद्माकररावजी मुळे सर, ते म्हणतात की सिच्युएशन कुठलीही येऊ द्या किंवा कशी सिच्युएशन असेल, गो ऑन मुव्हिंग. म्हणजे पुढे तुम्ही गेलं पाहिजे, त्या सिच्युएशनवरती मात केली पाहिजे आणि तुम्ही पुढे तुमच्या आयुष्यात पुढे चालत राहिलं पाहिजे. खूप छान बोललेत सर. आणि संस्थाचालक सरांचं पण खूप अभिनंदन, त्यांचे एवढे ग्रेट विचार आहेत. आणि तसंच मी पण मोटिवेट झालो सर हे ऐकून की माणसाने असं थांबलं नाही पाहिजे. त्यांच्या सरांच्या उद्देशावरून असंच आहे की ग्रो थांबला तो संपला असं म्हणतो. म्हणून एखादं पाणी पण जर एखाद्या ठिकाणी थांबलं तर ते सडतं. नदीप्रमाणे आपल्याला प्रवाहित होता आलं पाहिजे, पण प्रवाह के साथ बहना भी नाही आपको, थोडा हटके भी करना है. आणि लास्ट क्वेश्चन सर की युअर ओपिनियन अबाउट अवर एबीसी ट्रेनिंग्स. एबीसी म्हणजे ही आयुष्याची सुरुवात आहे. ABC पासूनच सुरुवात होते. तशी अविनाश सरांनी ही सुरुवात केलेली आहे आणि ती खूप पुढे घेऊन जाणार आहेत. विद्यार्थ्यांना आणि फॅकल्टीला खूप त्याच्यामधून बेनिफिट होणार आहे. आणि CSMSS आणि ABC यांचं ऋणानुबंध भविष्यामध्ये सुद्धा खूप कंटिन्युअस राहतील आणि दोघांनाही CSMSS आणि ABCला खूप मोठं सक्सेस मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू सो मच सर. मी पूर्ण ABCच्या द फ्युचरच्या किंवा अविनाश भास्कर चराटे सरांच्या वतीने आपलं असं खूप शुभेच्छा देतो पुढच्या वाटचालीसाठी आणि आभार व्यक्त करतो की आपण या पॉडकास्टसाठी आलात, आपला प्रशंसनीय आणि किमती वेळ दिलाय आणि एवढं मोठं आणि चांगलं गायडन्स केलं, जो की 360 इंजिनिअरिंग मध्ये म्हणतो आपण, तो केलाय. स्टुडंट पासून ते एकदम प्रिन्सिपल लेवल पर्यंतचं गायडन्स, इव्हन जीवनाच्या पण गोष्टी आपण बोललोय की जे ऐकून नक्कीच आउटकम बेस्ड लर्निंग जे आपण बोललोय तसं हे पॉडकास्ट ऐकून सुद्धा आउटकम भेटेल. थँक्यू सो मच सर. थँक्यू. आणि ABCने मला या ठिकाणी बोलवलं आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची संधी दिली
त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो. थँक्यू सो मच सर. आणि असेच जसं की उल्हास शिंदे सरांनी आणि आपण नारळ फोडताना एबीसीचं सुरुवात केली होती, असंच CSMSS पण उंचावर जाईल आणि एबीसी पण त्याच लेवलला उंचावर जाईल, अशीच माझी इच्छा आहे. आणि तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इथं आपले पॉडकास्ट थांबवतो. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू सर. थँक्यू. ऑल द बेस्ट.